आज कथेचा सांगतेचा दिवस आणि आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकरजी महाराज इंगळे यांचं शुभ हस्ते आपण या सांगतेच्या दिवशी ग्रंथपूजन आणि प्रतिमा पूजनानं आपण या ठिकाणी या कथेची सांगतेची सुरुवात करतोय। आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकरजी महाराज इंगळे यांच्या शुभ हस्ते या आपल्या प्रतिमा पूजनाला आणि ग्रंथपूजनाला या ठिकाणी सुरुवात होते। या महाराज या वैकुंठवासी सद्गुरू बाबा दामळे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालत असलेली ही श्री प्रभू रामचंद्राची कथा आणि या कथाचा सांगतेची आणखी काय ग्रंथपूजा आणि फोटोची पूजा हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी केलेली आहे। त्यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांना हार घालावा। देव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय। प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय। त्यानंतर बोधे महाराजांना विनंती करतो की त्यांनी शिष्य संप्रदायाच्या विनंतीला मान देऊन हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांनी त्यांना हार घालून सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। पुनश्च एकदा महाराजांचं आल्याबद्दल या ठिकाणी शिष्य संप्रदायाच्या वतीनं त्या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो आणि कथेला प्रारंभ करावा अशी विनंती महाराजांना आहे। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिहा। जेने पंढरी सरिखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु माणकोटी चरणी साष्टांग मी घातला। तुम्हा सकल वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत श्री भगवान पांडुरंग परमात्मा, त्या परमात्म्याला प्रथमतः मंगल करा। पांडुरंगा करू प्रथम नमन
पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू तुझे रे चरण सर्वशिया तुझे रे चरण सर्वशिया तुझे रे चरण सर्वशिया नंदन पादारे कथे तो विचारो नंदन पादारे कथे तो विचारो नंदन पादारे कथे तो विचारो आवारी सतगुरु पादुका तुझे रे चरण सर्वशिया तुझे रे चरण सर्वशिया नंदन पादारे कथे तो विचारो 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 वैकुंठवासी श्री सावतोबा जांभळे महाराज अशाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महात्म्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण ही कथा करतो. म्हणून अशा महात्म्यांच्या संतांच्या साधूंच्या चरणांवरती आपण मंगल करू. ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा करुणाकरा श्रीराम कथा ही गोड कथा आहे. श्रीराम कथा ही अवीट कथा आहे. श्रीराम कथा ही सुंदर कथा आहे. श्रीराम कथेच्या श्रवणानं सुखाची प्राप्ती आहे. श्रीराम कथाच्या श्रवणानं आनंदाची प्राप्ती आहे. श्रीराम कथा ही दुःख निवर्तक कथा आहे. श्रीराम कथा ही चिंता घालवणारी कथा आहे. श्रीराम कथा तुमच्या आमच्या जीवनातल्या प्रत्येकाच्या प्रश्नांचं संकटांचं व्यथेचं उत्तर देणारी कथा ही श्रीराम कथा आहे. आणि या श्रीराम कथेमध्ये काल आदिमाया आदिजननी जगन्माता सीतामाता या ज्या मायावी रूप येत होत्या, कारण मूळ असणारी सीता भगवान प्रभू रामचंद्र तुलसीदास महाराज म्हणतात की अग्नीमध्ये तिला गुप्त केलं आणि अग्नीतून मायावी सीता बाहेर काढली आणि ती मायावी सीता पुढील 6 महिने रामायणामध्ये आहे. आणि त्या मायावी सीता असल्यामुळे तिला मायावी हरणाचा मोह झाला. दोघंही मायावी आहे, नाहीतर जगन्मातेला मायेचा मोह शक्य नाही आहे. आणि मायावी असल्यामुळेच तुलसीदास महाराज म्हणतात की रावण तिचं अपहरण करू शकला, नाहीतर डाव्या हातात जे शिवधनुष्य उचलत होती ते शिवधनुष्य छाताडावर घेऊन पडलेला रावण सीता मातेला हात सुद्धा लावण्याचं सामर्थ्य तिच्यात नव्हतं. म्हणून मूळ असणारी सीता माता अग्नीमध्ये गुप्त केली, मायावी काढली, तिला मायावी हरणाचा मोह झाला. परिणामता
रामप्रभू पाठीमागं, लक्ष्मण पाठीमागं आणि रावण अपहरण करतोय. जाताना जटायूचा वध, जटायूचा उद्धार. आणि मग भरद्वाजी, वाल्मिकी महर्षी, अगस्त्य महर्षी यांची भेट घेत शबरी मातेची भेट झाली. शबरी मातेचा उद्धार केला आणि तिनं किष्किंधेला सुग्रीवाशी मैत्री करायला सांगितली. त्या शबरी मातेच्या सांगण्यावरून भगवान प्रभू रामचंद्र किष्किंधेला येतात. आणि जेव्हा ऋषमुख्य पर्वताच्या पायथ्याला शोध घेत लक्ष्मण भैयानी रामदादा फिरत असतात, तेव्हा पर्वतावरून सुग्रीव पाहतो आणि हनुमंताला यांची परीक्षा घ्यायला पाठवतो. परीक्षा घेतल्यानंतर काल आपण पाहिलं, हनुमंतराय आणि भगवान प्रभू रामचंद्र यांची भेट झाली. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे ते म्हणजे देव आणि भक्ताचं. आणि ते देव आणि भक्त हे नातं सगळ्यात मोठं ज्यांनी आपल्या डोळ्यासमोर आदर्श निर्माण केला ते म्हणजे एक प्रभू श्रीरामचंद्र आणि दुसरे हनुमंतराय. या दोघांची भेट होते. जन्मोजन्मीचा विरह वियोग दुःख होऊन भेटल्याचा सुख आनंद भगवान प्रभू रामचंद्राला आणि हनुमंताला होतोय. हनुमंतराय भगवान परमात्म्याला घेऊन सुग्रीवाच्या जवळ जातात. सुग्रीव आपली सगळी व्यथा असणाऱ्या भगवंताजवळ मांडतोय. त्याच्या जीवनातली सगळी दुःख, त्याच्या जीवनातली सगळी सल भगवान प्रभू रामचंद्राला सांगताय. रामायणातून शिकायचं काय? एवढं शिकायचं, आपल्या जीवनात जेवढी दुःख येतात, आपल्या जीवनात जेवढी सल असते, आपल्या जीवनात जेवढी संकट असतात, ती इतर कोणाला सांगू नये, ती फक्त देवालाच सांगावी. कारण आपण एखाद्याला आपलं दुःख सांगायला गेलो तर ती रडून ऐकतं, परत आपण निघून गेले की हसून दुसऱ्याला सांगत असतं. म्हणून इतरांना सांगण्यापेक्षा आपल्या जीवनातलं दुःख, आपल्या जीवनातलं सगळी सल भगवंताच्या जवळ सांगितली पाहिजे. म्हणून सुग्रीवजी सगळी सल भगवान परमात्म्याला प्रभू रामचंद्राला सांगतात. स्वतःच्या पत्नीचं हरण कसं केलं वालीनं आणि राज्य बळकावलं, सगळी कथा भगवान प्रभू रामचंद्राला सांगितल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवाची मैत्री अग्नीच्या साक्षीनं होते. आणि सुग्रीवाला त्याचं राज्य आणि पत्नी मिळवून देण्याच्या मोबदल्यामध्ये त्यानं मदत करावी असा तह होतोय. इथं मैत्री दोघांची लगेच झाली. याचं कारण आहे, दोघांची अवस्था सारखीच आहे. हाही अयोध्येतून बाहेर पडलाय आणि हाही किष्किंध्यातून बाहेर पडलाय. याची पत्नी रावणानं नेली आणि याची पत्नी वालीनं नेली. त्यामुळे दोघांची मैत्री तह होतोय. मी तुझं राज्य मिळवून देतो, तू मला मदत कर सीतेला शुद्धीसाठी. आणि मग सुग्रीवाची मदत करण्याचं ठरतं. संध्याकाळी योजना ठरते की उद्या सकाळी तू वालीच्या महालाच्या समोर जा, वालीला युद्धाला आव्हान दे. आणि जेव्हा वाली बाहेर येईल तेव्हा मी झाडाच्या आड लपून वालीचा वध करतो. दुसरा दिवस सकाळी उजाडतोय. सुग्रीव सकाळी स्नान करून भगवंताचा आशीर्वाद घेऊन प्रभू रामचंद्राचा धावत जातोय आणि वालीच्या महालाच्या समोर जोरात वालीला आवाहन द्यायला लागतो. वाली सुग्रीव आलाय, सुग्रीव लपून काय बसला आतमध्ये, बाहेर ये. जेव्हा सुग्रीवानं आव्हान द्यायला चालू केलं, वालीनं ऐकलं. वाली तिथूनच ओरडतो, वा आज शोभला भाऊ तू वालीचा, नाहीतर इतक्या दिवस शेपूट लावून पळून जात होता. ये आव्हान देतोय. वाली असा धावत बाहेर येतोय, रागात लालबुंद डोळे करून. दोघाचं घमासान युद्ध चालू होतं. याने एकदा त्याला मारावं, त्याने एकदा याला मारावं. पण त्या वालीचं गंमत अशी होती, त्याच्या समोर जो शत्रू उभा राहील त्याची अर्धी शक्ती त्याला येत होती. परिणामतः सुग्रीवाची ताकद कमी पडायला लागली, मार खायला लागला. भगवान प्रभू रामचंद्र लपून झाडाआडून पाहायला लागले. परंतु पाहत असताना सुद्धा दोघे जुळे भाऊ असल्यामुळे भगवंताला ओळखूच येईना वाली कोणता आणि सुग्रीव कोणता.
आणि बाण चालवावा वालीला म्हणून मारावा आणि सुग्रीवाला लागलं तर मित्रदोष लागेल, मित्रत्यागाचा त्याग केल्याचा. मग काय करावं? भगवान प्रभू रामचंद्र शांत होतात. इकडं सुग्रीवाची शक्ती लढण्याची संपते आणि माघारी पळत सुग्रीव पुन्हा ऋषिमुख्य पर्वताकडे येतो. भगवान प्रभू रामचंद्राच्या समोर उभा राहतो. रामजी सांगायचं होतं, जमत नव्हती मदत करायला तर करायची नव्हती, माझा हकनाक बळी द्यायचा होता काय म्हटले त्या वालीच्या समोर उभा करून. नाही रे सुग्रीवा. मग अरे तुम्ही दोघं भाऊ भाऊ सारखेच दिसत होता, कोणावर बाण चालू? अरे तुझ्या वालीवर म्हणून चालवला, तुला लागल्यावर काय करायचं होतं? वालीनं मारण्याआधी तूच मेला असता म्हणून नाही चालवला. मग आता काम कर, आता पुन्हा एकदा. अरे ते म्हटले एकदा मार खाऊन आलोय, अजून किती वेळा मार खायला? अरे आता माझ्यावरती सोड रे दादा, ऐक मी सांगतो रे. काय करू बाबा, उगर रामप्रभू मी पळण्यामध्ये तरबेज आहे म्हणून जमलं म्हटले. मला पळायला चांगलं जमतं म्हणून बरं झालं, नसतं पळायला चांगलं जमलं तर घोटाळा झाला असता. आता तसं होणार नाही सुग्रीवा. मग आता हे पहा, मी फुलांची वरमाला तयार केली, हा हार तुझ्या गळ्यामध्ये घाल, यानं काय होईल? अरे ज्याच्या गळ्यात माळ आहे तो सुग्रीव आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही तो वाली. मग बाण चालवताना ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्यावर नाही चालवणार एवढं. अरे सुग्रीवा, ज्याच्यात माळ नाही त्यालाच मी असणारा मारणार. देवाचं बोलणं बघा ऐका, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला बाण मारणार नाही आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यालाच मी मारणार. आणि मग माळ घातली. आता देवाने वरमाला पुष्पमाला घातल्यावर, विजयी माला घातल्यावर पराभव शक्य आहे का? नादा. पुन्हा वालीच्या दारासमोर गेला ना, वाली, ए वाली वाली, अरे काय लपून बसलाय, बाहेर ये, आलोय तुझ्याशी युद्ध करायला, आव्हान देतोय सुग्रीव म्हणतेत मला. वालीनं ऐकलं, पुन्हा डोळे लाल बुंद झाले. आता मारून पाठवलाय, परत एकदा आला का रे तू? आज येच तू, बरं झालं माघारी आला. आईचं दूध पिला असशील तर थांब, माझा भाऊ असशील तर पाय लावून पडू नको. आज बघतो तुझी खुमखुमी, एक तर तू जिवंत राहशील, नाही तर हा वाली जिवंत राहील. पण एवढ्यामध्ये हे सगळं वाली पत्नी तारेच्या लक्षात आलं. तारा आडवी गेली वाली जवळ. मालक काय तारे, मला वाटतं तुम्ही युद्धाला जाऊन, अगं वेळ लागलं का तुला? ते समोर आव्हान द्यायला लागलं, मी नाही. आओ मालक आहे का, नका जाऊ का? एकदा शत्रू पराभव झाल्यानंतर एकाच दिवशी दुसऱ्या वेळी येतो म्हणजे त्यानं काहीतरी योजना केलेली असणार, असं येणार नाही मालक तो. अरे किती योजना करू दे, तुझा नवरा काय तुला पळपुटा वाटला काय, ताकदवान सामर्थ्यवान आहे? अगं रावणाला यानं बघणं धरला होता व तारे विसरलीस का? अहो मालक धरला होता, पण मी गुप्त माहिती काढली. अयोध्येचे 2 राजकुमार यानं मदतीला आणले. 2 येऊ दे नाहीतर 3 येऊ दे, आज एकतर वाली जिवंत राहील नाहीतर सुग्रीव जिवंत राहील. बायकोचं बोलणं ऐकलं नाही, वाली बाहेर गेला. युद्धाला चालू झाली. याने एकदा त्याने एकदा मारायचं मल्लयुद्ध चालू झालं. बऱ्याच वेळ वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध. आता सुग्रीवाचा स्टॅमिना संपायला लागला. आता काय करावं? त्यानं प्रभू रामचंद्राकडे पाहिलं. लपलेल्या भगवान परमात्म्याने शेवटी मग धनुष्याला बाण लावला आणि त्या बाणाबरोबर वालीचा असणारा वध होतोय, त्याचा प्राण घेतला. बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. आणि मग भगवान प्रभू रामचंद्रजी पुढे येतात. वालीनं पाहिलं, बाण कोणी मार. अरे तू आहेस का? अयोध्येचा राजा होणार आहे म्हणून कळलं होतं. तुझी कीर्ती ऐकून होतो. खर दूषण मारले, सुबाहू मारला, महारीच मारला, शरभंग कयाधू ऋषी, कयाधू असणारा राक्षस मारला, विरोध राक्षस मारला, त्राटिका राक्षसी मारली. सगळं ऐकून होतो रे. देवाचा अवतार आहे म्हणून कळलं होतं. पण रामा इतका भित्रा असशील असं वाटलं नव्हतं. एवढीच तुझ्यात युद्धाची घुमघुमी होती तर समोर येऊन मारायचं. तुला अयोध्येतून बाहेर काढलं, तुझ्या घरातनं भावकीतनं, म्हणून इथलं राज्य तुला पाहिजे होतं काय किसकिंद्यातलं? अरे हा अन्याय आहे प्रभू. जेव्हा वाली बोलायला लागला
तेव्हा भगवान परमात्मा म्हणतो, अरे वेड्या, जर मित्राच्या बायकोला, मुलाच्या बायकोला, बहिणीला आणि स्वतःच्या बायकोवर जर कोणी वाईट नजर ठेवत असेल तर त्याला मारल्यानंतर त्याचं पाप लागत नसतं. त्या नियमानुसार माझा मित्र सुग्रीव आहे म्हणून मी मारलं तुला. वाली म्हणतो, मग वेड्या, तुला जर मित्रच करायचा होता तर सुग्रीव कशाला केला? मला करायचा, मी रावणाला सांगितलं असतं तर सीतेला इथं आणून दिलं असतं. अरे सगळं खरं आहे, पण राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. राम हा नीतिमत्तेचा राम आहे आणि नियमानं वागणारा, आदर्शानं वागणारा हा राम असल्यामुळे या हरिभक्तीपरायण प्रभाकर दादा वाघचौरे महाराज संगीत अलंकार वारकरी मंडळाचे सहजिल्हाध्यक्ष आणि श्री संत तुकाराम बुवा वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. आणि त्यांचं आता रामकथा चालू आहे. रामकथा झाली की मला वाटतं 2 जून, काय 2 जूनच अयोध्येला 2 जून. बघा आता रामकथा झाली, ज्याला रामाच्या दर्शनाला जायचं आहे त्यांनी 2 जूनला न्यायला आमचे प्रभाकर दादा वाघचौरे महाराज आहे तिथं अयोध्येला जायला. त्यांनी काढली सगळ्यांनी ट्रिप सोबत असे दादा आले. वाली म्हणू लागला, रामा अरे असं झाडा मागून मारणं योग्य नाही, योद्ध्याला क्षत्रियाला शोभत नाही. राम प्रभू म्हणतात, अरे मला नियम शिकवू नको, कारण मी क्षत्रिय आहे आणि एका रघुकुलातला आहे आणि क्षत्रिय असल्यामुळे क्षत्रियाला शिकार करण्याची परवानगी असते. आणि तू वाली म्हणजे तू जीव नाहीये तर तू असणारा वानर आहे म्हणजे प्राणी आहे आणि प्राण्याला मारण्याचा अधिकार क्षत्रियाला असल्यामुळे मी तुझा लपून वध केलेला आहे, मारलेला आहे. तरी सुद्धा तुला वाटत असेल तर मी तुला जीवदान द्यायला तयार आहे. वाली म्हणतो, मालक मला जीवदान नको, सुग्रीवाला राज्य कारभार द्या, राज्याभिषेक करा, माझ्या मुलाचा स्वीकार आपण करा. बाप असतो. रामायणातनं हे शिकायचं आहे दादा. ज्यानं मारलं त्याच्याकडे सुद्धा विनंती करतोय प्राण जाताना, मी मेलो हरकत नाही प्रभू, पण माझ्या मुलाचा आपण स्वीकार करा आणि त्याच्या उद्धाराची व्यवस्था करा. मरता मरता सुद्धा ज्याचं मुलावर लक्ष त्याचं नाव बाप असतं दादा. आणि मग वालीला वचन दिलं जातं. भगवान प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती वाली हा प्राण सोडतोय आणि इतक्यामध्ये तारा राणी शोक करत येते. तारा इतका शोक करते, इतका करते, प्रभू रामचंद्राला म्हणते, प्रभू तुमचं वालीचं आणि सुग्रीवाचं भांडण ठीक आहे, यात वाली गेले मान्य आहे, सुग्रीव राजा होईल सगळं मान्य आहे, पण यात आमच्या बायकाचा काय दोष आहे? काय झालं तारे? अहो तुमच्या भांडणामध्ये माझा पती मारला गेला, मला वैधव्य आलं आणि पतिविरहाचं दुःख काय सांगू मालक. प्रभू रामचंद्राने ऐकलं, सांत्वन करायला सुरुवात केली. बाई हा एक देह आला की जाणार. आपल्याला वाटतं आपल्यामुळं सगळं होतंय, काही आपल्यामुळं होत नाही. एकदा जाऊन बघा, आपण नसताना सगळं होतंय. आपल्याला वाटतं ग मी आहे तोपर्यंत होतंय, मी आहे तो काही होत नाही दादा. हे योगा आपला भ्रम आहे दादा, आपल्यामुळं होतंय, काही होत नसतं दादा. त्या कबीरजीच्या जीवनातला गोड प्रसंग आहे दादा. त्यांचा मुलगा कमाल नावाचा एके दिवशी सहज उभा राहिला, नुसतं बोलायला शिकलो होतं, लहानसं होतं 5-6 वर्षाचं, आणि बोलता बोलता कबीरजींच्या जवळ गेलं, म्हणू लागला, बाबा. काय कमाल? बाबा बाबा. अरे बोल ना बाबा, बोल ना म्हणतो तुला. बाबा तुम्ही माझे आहात. लहानपणी लेकरं तशीच बोलते बघा. आई पण त्यांना वाटते, आई तू माझे, बाबा तू माझे, आजी तू माझे, माझी, आजोबा तुम्ही माझे. लहान असू तरच म्हणते माझं. एकदा मोठं झाल्यावर काय होतंय तो सांगितलं, माझी माझी. लहान होतं गेलं, बापाजवळ नुसतं बोलायला लागलेलं, बाबा तुम्ही माझे आहात. आता ते बाप काय आपल्यावर नव्हता, कबीर नाव आहे त्यांचं दादा. त्यांनी विचार, काय कमाला काय म्हणतो? बाबा तुम्ही माझे. बर मी तुझा, पण आधी सांग कमाला काय?
तू कोण आहे साधी सांग. आता त्याला काय कळावं, तू इथं आमची केस पांढरी झाली कलप करून आलो तरी कळना काय झालं आम्हाला. तू कोण आहे तिला. कमालजी बोलले बाबा मला नाही माहिती मी कोण आहे. आणि मग कमालजीला कबीरजी म्हणतात आई तू कोण आहेस. कमाला तू तो काया नगर का सौदागर है, तुझे एक दिन अपने वतन को जाना है. कमाल तू तो काया नगर का सौदागर है, तुझे एक दिन अपने वतन पे जाना है. अरे हे दिसतंय ना तुला, हे सगळं खोट आहे. माता कहती है बेटा मेरा है, बेटा कहता है माता मेरी है. अरे ना तू माँ का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर है बाबा, तू तो काया नगर का सौदागर है. सुन कमाल, बहन कहती भाई मेरा है. अरे बहन कहती है भाई मेरा है, भाई कहता है बहन मेरी है. अरे ना तो बहन का ना भाई का, ये तो राखी देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर है बाबा, तू तो काया नगर का सौदागर है. अरे ससुरा कहता है जमाई मेरा, सास कहती है जमाई मेरा. अरे ना तो ससुरे का ना सास का, ये तो लड़की देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर है बाबा, तू तो काया नगर का सौदागर है. आणि शेवटी कबीरजी म्हणता कमाल कहता कबीर जी मेरे, कमाल कहता कबीर जी मेरे, कबीर कहता कमाल मेरा. अरे ना तू कमाल का, अरे ना तू कमाल का ना कबीर जी का, ये तो हरिगुण गाने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर है बाबा, तू तो काया नगर का. तारे शोक करू नको, जो जीव जन्माला आलाय त्याला एके दिवशी जावंच लागणार आहे. तारा रडायला लागली नाही, हे सांगणं सोपं आहे प्रभू, पण गेलं जवळचं मग कळतं. म्हटले कीर्तनात बोलणं सोपं आहे, कोण कुणाचं नसतं म्हणून वर्णन लय सोपं आहे. आम्ही नेहमी म्हणतो की बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे. नाही रे, नाही कुणाचे कुणी. हे बोलायला सोपं आहे, एवढं सोपं आहे का म्हटले असं. मग शेवटी प्रभू रामचंद्र म्हणतात तारे उशीर व्हायला लागला, 5:45 वाजल्या. इतका वेळ तुझं जर सांत्वन करण्यात घालवल्यावर कसं. शेवटी प्रभू रामचंद्र रागाला गेले, म्हटले तारे काय झालं का. माझे पती गेले. तुला एवढं पती दुःखाचं विरह दुःखाचं पती मेल्यात. हो दुःख आहे. मग आई मी प्रश्न विचारतो त्याचं उत्तर दे. बोला प्रभू. तू पती कोणाला मानते. कोणाला म्हणजे या वालीच्या देहाला पती मानते का वालीच्या आत्म्याला पती मानते. प्रभू मला समजेल. भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात तारे जर तू वालीच्या देहाला पती मानत असशील तर वालीचा देह इथं पडलाय, उचलून घरात घेऊन जा. आणि जर वालीच्या आत्म्याला पती मानत असतील तर तारे आत्मा हा कधी मरतही नसतो आणि आत्मा हा कधी जन्मही घेत नसतो. दुःख करणं तुझं विनाकारण आहे, चलित नाही. सुग्रीवाचा राज्याभिषेक केला जातोय, अंगदाला प्रमुख म्हणून नेमलं जात आहे. आणि मग पावसाळ्याचे दिवस आहे. सुग्रीवजी म्हणतात प्रभू पावसाळ्याचे दिवस आहे, मी 4 महिने राज्यकारभार करतो, तुम्ही पर्वतावर राहा. एकदा पावसाळा संपला की आपण सीता मातेचा शोध घेऊ, हरकत नाही. सुग्रीवाचा राज्याभिषेक झाला. सुग्रीव असणारा महालामध्ये राहायला जातोय. 4 महिने संपतात आणि 4 महिने संपल्याबरोबर 4 महिन्यानं झाले तरी सुग्रीवाला एकदा खुर्चीची ऊब लागली की सोडू वाटत नाही ना. सुग्रीव आहे 4 महिन्याचं वचन दिलं पण काही येईच ना. आराममध्ये राज्यकारभाराचा भोग घ्यायला लागला. एके दिवशी भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण जेव्हा म्हणतात लखन क्या भैया, अरे कितने महीने हो गए, क्यों? अरे वो सुग्रीव कह के गया था जब तक बारिश है तब तक मैं राजकारभार देख लेता हूँ, बाद में आपकी सीता का शोध लेते हैं. 4 महीने हो गए, अभी नाम भी नहीं ले रहा है सुग्रीव. फिर काम करो, त्याला सांगून ये सुग्रीवाला एकदा बजावून. वालीला ज्या बाणानं स्वर्गात पाठवलं तो बाण आणखी प्रभू रामचंद्राच्या भात्यात आहे म्हणा. त्याच बाणानं भावाच्या पाठीमाग पाठवेल. रामप्रभूंनी
निरोप दिला, लक्ष्मण दिला आणि ते आधीच गरम डोक्याचं वाटच बघत होतं. लक्ष्मण म्हणजे निघालो डोळे लाल बंद करून समजावून सांगायला निघालो. लाल बुद्ध एवढं रागानं निघालं. रामजीच्या मग लक्षात आलं अरे घोटाळा झाला, याला मी रागात बोललो, समजावून सांग म्हटलं ये जाळून येईल म्हटले. आणि मग काय करावं म्हणून हनुमंताला हाक मारली. हनुमंता हे मालक, अरे मी जरा चुकलो रे, रागात बोललो. ते लक्ष्मण गेलं, सगळी पेटवेल किसकिंदा. मग जा थोडंसं तिथं काम त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला समजावून सांग. ऐका, जिथं देवाचंही चालत नाही तिथं संतांचं चालतं दादा. आणि हे देवाला दाखवायचं आहे म्हणून हनुमंताला पाठवलं. हनुमंतजी गेले. हनुमंतजी सरळ सुग्रीवाच्या महालामध्ये गेले. इकडं लक्ष्मण आला, किष्किंधेत प्रवेश केला, धनुष्य उचलला, धनुष्याला दोरी लावली, बाण लावला. जेव्हा नुसती दोरी झिडकारली एवढा आवाज मोठा झाला की सगळी किष्किंधा थर 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 कापाय लागली. एक एक किष्किंध्यातले सगळे वानर घाबरायला लागले. भूकंप झाला माय, भूकंप. सगळे धाबत यायला लागले. काय झालं, काय झालं? झोपलेला सुग्रीव उठला. काय झालं? हनुमंत तिथं, अरे सुग्रीवा वेड्या, तो लक्ष्मण आलाय, रागात आहे, डोळे लाल बुंद आहे, अजून बाण लावलाय नाही, नुसती दोरी ओढली तर एवढा गोंधळ माजलाय. अरे पण कशामुळे? अरे तू सांगितलं होतं राम प्रभूला 4 महिन्यानंतर सीता मातेचा शोध घेतो, तो निवांत झोपला येतं, कसं आता? मग काय करू? काम कर आता. त्याचा राग हलवायचा असेल तर काम करून टाक, नंतर बघतो, परत बघतो, असलं करू नको. आणि मग सगळ्या वानर सैन्याला निरोप घालला जातो. प्रभू रामचंद्रजीच्या तिकडं जमा व्हा. पण इकडं लक्ष्मणजी रागात. हनुमंतजी म्हणतात सुग्रीवा थांब तू इथं जरा, मी जातो, तू पुढे गेलं की तुला बघितल्यावर राग वाढेल. आणि मग हनुमंतजी जातात. लखन भैया जे हनुमंत चलो अंदर महल में. अरे हनुमान जी आपको पता नहीं का हम वनवास में, आणि वनवास में महल में जाना मनाई. अहो माहिती आहे लक्ष्मणजी, पण चला हो माझ्यासोबत, मी सांगतो म्हणून. आणि लक्ष्मणजी माघ येतात हनुमंताच्या. ऐका आता, लक्ष्मण कोण आहे आणि हनुमंत कोण आहे? लक्ष्मण म्हणजे ज्ञान आहे आणि हनुमंत म्हणजे भक्ती आहे. ज्ञानानं भक्तीच्या पाठीमागं जायचं असतं. नुसतं ज्ञान एकटं चालायला लागलं तर अहंकार येत असतो. म्हणून भक्ती असणारी हनुमंत लक्ष्मणाच्या जवळ जाते आणि लक्ष्मणाला घेऊन महालामध्ये जाते. सुग्रीव तिथं पडलेला आहे. सुग्रीवाला बाजूला केलं. लक्ष्मणजीला हनुमंत म्हणतात लखन भैया. काय हनुमंत, एवढं रागाला जाऊ नका, काम करा. काय करू? तुमचा राग कमी करायचा असेल तर या सुग्रीवाच्या पलंगावर जरा झोपा. लक्ष्मण म्हणजे हनुमंता तुझं डोकं बिघडलं का काय रे? बुद्धिमत्ता म्हणतो एवढे वेड्यावडी वनवासात आहे म्हणतो, महालात यायचं नाही म्हटलं तर घेऊन आला ना, आता पलंगावर झोपा म्हणतो. अरे पलंग मनाई माहित नाही का? आणि 14 वर्ष झालं लक्ष्मण अन्न पाणी सोड, झोप सुद्धा घेतली नाही, एवढं विसरला का रे? हनुमंत म्हणतात अहो मी का सांगतो तुमच्या लक्षात येईना लक्ष्मण म्हणजे का? तुम्ही पलंगावर झोपला म्हणजे सुग्रीव परत पलंगावरच येणार. लक्ष्मणजी म्हटले का? अहो तुम्ही कोण आहात, तुम्हाला विसरला का? म्हटले कोण? तुम्ही शेष अवतार आहे. शेष म्हणजे साप आहे. एकदा साप पलंगावर आहे झोपला, कळल्यावर परत कोण झोपायला जाईल का? म्हटले साहेब 5 वाजता ऑफिसमधनं आले, घरात निघाले, कंटाळे, दिवसभर काम करून दार उघडलं, घरामध्ये प्रवेश केला, कंटाळे, हातपाय धुतले, बेडरूममध्ये बेडवर जाऊन झोपायला निघायला लागले. बघितलं बायको एका कोपऱ्यात लहान लेकराला कमरेवर घेऊन उभ्या आहे, लहान भाऊ हातात काठी घेऊन उभी आहे, चुलते इकडं तिकडं काट्या घेऊन दारात उभा आहेत. आणि हे सरळ तसं गेलं, पलंगावरती बसलं, असं झोपायला लागलं. तेवढ्यात त्याला याला आजूबाजूला दिसले. अरे तुम्ही असे उभे काय? एवढे का कडेनं पलंगाच्या गोळा झालाय? आणि मग बायकोनं सांगितलं मालक त्याचं असं झालंय, तुम्ही ज्या पलंगावरती आलाय सकाळी तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर 11 वाजता साप आला होता. बरेच शोधला, सापाच्या मागं लागलो पण कुठं सापडला नाही. पण बाहेर गेलेला काही दिसलाच नाही. पलंगाच्या खाली आहे का, गादीच्या खाली आहे का, उशीच्या खाली आहे का, कपाटात गेलाय कळालं नाही. म्हणून आम्ही त्याला बघायला इथं थांबलोय. आता एवढं सांगितल्यावर साहेब झोपल का पलंगावर? हनुमानजी म्हणतात लक्ष्मणा तू शेष आहे. शेष म्हणजे साप आहे आणि तू एकदा पलंगावर झोपला एवढं जर कळलं सुग्रीवाची झोप जरी लागली तरी पलंगावर येणार नाही. म्हणून तू एकदा बस म्हणते. आणि तिथून मग माघारी सगळे भगवान प्रभू रामचंद्रजींच्या तिथं जातात. सगळं सैन्य गोळा झालेला आहे. 4ही दिशेला
नेमली पथकं नेमली जातात, लहान लहान तुकडे केले जातात. पूर्वेकडे काय, पश्चिमेकडे काय, उत्तरेकडे काय. दक्षिण दिशा मुख्य होती, कारण त्या ठिकाणी शबरीनं सांगितलं होतं, जटायूनं सांगितलं होतं. म्हणून त्या बाजूला जाण्यासाठी मुख्य असणारी 5 लोक नेमली गेली. त्या 5 जणांच्या तुकडीचं प्रमुख अंगदाला नेमलं गेलं होतं. नल, नील, जांबुवंत, हनुमंत आणि अंगद असे 5 जण. सगळ्याला सांगितलं, सगळे निघायला लागले. अशी किष्किंधेच्या बाहेर आले. हनुमंताने चौघाकडे बघितलं, 6 हाक मारले. ए थांबा थांबा थांबा. चौघाने बघितलं, हनुमंता आता तर दिंडी निघाली, लगेच चहाला थांबवायला लागला. अरे जरा चाल तर की म्हटले, लगेच थांबवायचे कसं दिंडीला. हनुमंत म्हटले, अरे दिंडीत चाललं की लगेच भेटत असतो चहा, फक्त चालायला लागलं पाहिजे. सगळं भेटलं दिंडीमध्ये. आज एकादशी आहे बघा, सगळ्या पंढरपूरला म्हणून तर उशीर झाला मला 3 रस्त्यापर्यंत यायला, एवढी मोठी गर्दीच आहे तिथे. हनुमंत म्हटले, अरे एकदा दिंडीत निघाले की सगळं भेटतं, पण आपण थांबलोय ते चहाला नाही थांबलो. मग अरे आता कुठं चाललोय तेवढं सांगता का मला 4 जण मिळून. 4 म्हटले, अरे म्हणजे हनुमंत आता इथून सुरुवात आहे का, एवढं विसरला का. बुद्धिमत्ता म्हणतो, स्वतःला घेतो, आणि एवढं तुझ्या लक्षात येत नाही का रे. आपण चाललो कुठं, सीता मातेच्या शोधाला चाललोय, सीता मातेच्या. हनुमंत म्हटले, अरे तेच विचारतो मूर्खांनो, आपण सीतामाईच्या शोधाला निघालोय, पण आपल्या 5 जणांपैकी सीता मातेला कुणी बघितलं ते आता तेवढं पुढे यावं. 4 म्हटले, मी नाही बघितलं. नील म्हटलं, मी नाही. जांबूत म्हटले, मी नाही. अंगद म्हणतो, मी नाही. हनुमंत म्हटले, मी नाही. मग येडपटाव, आपण जर गेलो सीता समोर जरी असली तर ही सीता म्हणून कशी कळायची आपणाला. मग सीता कशी दिसते आधी पाहावी लागेल, विचारावी लागेल. मग माघारी गेले. प्रभू रामचंद्रजींना विचारतात, प्रभू सीता माता कशा दिसतात सांगतात का. आणि मग जवळजवळ 1 अध्याय नाथ महाराजांनी आणि तुलसीदास महाराजांनी खर्च केला. भगवान प्रभू रामचंद्र सांगायला लागले, माझी सीता अशी आहे, माझी सीता तशी आहे. सीता अशी दिसते, सीतेचं नाक असं, सीतेचे डोळे असे, सीतेचे अलंकार असे, सीता अशी चालते, सीता अशी वागते, हसते, अशी बोलते. सगळं सांगत सांगत प्रभू रामचंद्र म्हणतात, सीता ओळखायची सोपी कोण आहे. सीता जिथं असेल तिथं आजूबाजूचा परिसर सुद्धा श्रीराम श्रीराम भजन करत असेल तिथं ओळखायची सीता आहे. बोला प्रभू श्रीरामचंद्र भगवान. आणि मग भगवंताला आनंद होतो. ज्या आरती हनुमंताने विचारलं, आता त्या आरती नक्की आमची सीता माझी सापडणार, तिची शोध होणार. तिथून असणारे निघाले. जाता 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 वाटेमध्ये एके ठिकाणी किष्किंधेच्या बाहेर पडल्यानंतर रस्त्यामध्ये 4-5 जणाला त्या तहान लागते. आणि तहान लागल्याबरोबर त्या हनुमंताला विनंती करतात, हनुमंता जी तहान लागले, तहान, पाणी. बघितलं आजूबाजूला पाणीच कुठं दिसेना. मग काय करावं. आणि तिथे एक गुहा दिसली. त्या गुहेमध्ये हनुमंतजी म्हणतात, या गुहेतनं पशु पक्षी पाखरं बाहेर येत आहेत, त्या आरती या गुहेत पाणी असलं पाहिजे. मग चला आपण गुहेमध्ये पाणी प्यायला जाऊया. आणि 5ही जण गुहेमध्ये आतमध्ये चालत चालत आत जातात. तिथं पाणी दिसतं, पण त्या पाण्याच्या कडेला बाजूला एक स्त्री असणारी तपश्चर्या करत बसते. तिनं डोळे झाकलेले. यांचा आत प्रवेश होतो तसं तिचा डोळे झाकून आवाज येते, तुम्ही किष्किंध्याचे बाणर आहात का किष्किंध्याचे. जाग्यावरच उडले. 420चा झटकाच बसला यांना. अरे हिनं तर कधी आम्हाला बघितलं ना, आम्ही हिला बघितलं ना, हिनं कसं ओळखलं. कोण तुम्ही. अरे हनुमंत तुझं नाव आहे, अंजनीचा मुलगा आहे तू, केशरी नंदन. आजी तू नल, नील, जांबुवंत. हा बरोबर ओळखलं, पण तुम्ही कोण. अरे आधी मला सांगा, हे युग कोणतं चालू आहे. माते हे त्रेता युग चालू आहे. अरे बाबांनो, मी सत्ययुगातले आहे. माझं नाव स्वयंप्रभा आहे. आणि मला असं समजलं होतं की त्रेता युगामध्ये रामजींच्या सीता मातेचा शोध घ्यायला 5 वानर येतील. मग तुम्हीच असाल असं वाटतं. ते म्हणतात, हो आम्ही त्यासाठी चाललोय. ठीक आहे, तुम्ही पाणी प्या. ते पाणी पिले जातात. पाणी पिऊन झाल्यावर ते विचारतात, पाणी पिताना तुम्ही डोळे झाकले का रे. आता डोळे झाकून पाणी पिलं काय, उघडे ठेवून पाणी पिलं काय, त्यात काय. अरे तसं नाही, मी विचारते तेवढं सांगा. कोणी म्हटलं उघडे ठेवून, कोणी म्हटलं झाकून. स्वयंप्रभा म्हणते, मग आता काम करा, आता आणखी एकदा ओझरीत पाणी घ्या. बर
आणि डोळे झाका, डोळे झाकून पाणी प्या. आणि डोळे झाकले, पाणी पिलं. पाणी पिल्याबरोबर डोळे जेव्हा उघडले तेव्हा गुहाही नाही, स्वयंप्रभाही नाही, वणी नाही, जंगली नाही, सरळ समुद्राच्या काठावरती 5ही जण आलेले आहेत. तिथं गेले, पाहिलं समुद्र एवढा मोठा, 400 योजनाचा समुद्र. पाणी दिसेना, खायला काही दिसेना, काही नाही, वाळवंट दिसायला लागलं. आणि अंगद तुकडीचा प्रमुख आहे. अंगद म्हणतो आता काय करायचं, इथं काहीच दिसेना, समुद्राच्या पलीकडे जायचं कसं, नक्की सीता कुठे आहे, आता जाणं नाही, येणं नाही, माघारी जायचं समजेना. डोळे काय झाकले, इथं समुद्राच्या काठी येऊन पडलो, काय करावं काय करावं. आणि तेवढ्यामध्ये त्यांचं आता पाणी न भेटल्यामुळे 5ही जणाला वाटतं की आपला आता प्राण जातो की काही की, म्हणून तळमळ व्यक्त करतात, हात जोडतात. नाही अंगदजी म्हणू लागतो, अरे आपण एवढे दुर्भाग्यवान आहे, रामाच्या जवळ होतो पण तिथून बाजूला चालून इकडं समुद्राच्या काठावर येऊन मरण्याची वेळ आपल्यावरती आली. हनुमंतजी आपल्यापेक्षा तर तो जटायू भाग्यवान आहे, जो भगवंताच्या मांडीवर त्यानं जीव सोडला आणि जटायू हा शब्द उच्चारला. आणि तेवढ्यामध्ये एक तिथं असणारा जटायूचा भाऊ, त्याचं नाव संपाती आहे, तो असणारा त्यानं जटायू शब्द आला ऐकल्याबरोबर तिथे येतो. अरे जटायूचं नाव कुणी उच्चारलं रे? मी उच्चारलं. कोण आपण? मी नल नील जांबांबुवंत अंगद आणि हनुमंत. कशासाठी आला? सीता मातेच्या शोधात. जटायू काहीतरी म्हणत होता. जटायू हो जटायू म्हणत होतो. अरे काय सांगू, जटायूचं भाग्यवान आहे बाबा, त्यानं रावणाशी युद्ध केलं, रावणानं खोटं बोलून त्याचा पंख छाटले आणि जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक भगवान परमात्म्याच्या मांडीवर त्यानं प्राण सोडला आणि कैलासाला वैकुंठाला पोहोचला जटायू. अंगदाने एवढं सांगितलं, संपाची ठसा रडायला लागला. का रडताय तुम्ही? तुम्ही कोण? अरे मी संपाती आहे, जटायूचा भाऊ आहे, आम्ही दोघं एकाच आईच्या पोटी जन्माला आलेलो, माझा भाऊ गेला म्हणून दुःख झालं. पण संपाती सांगतो, काळजी करू नका, माझ्या भावाची बातमी आपण दिलेली आहे, त्यामुळे तुमचा मार्ग सांगतो. इथून 400 कोसच्या पलीकडं लंका आहे, त्या लंकेमध्ये रामप्रभूंची सीता रावणानं अशोकवनात लपवून ठेवले, आपण तिचा शोध घेऊ शकता. ठीक आहे. संपाती त्या ठिकाणी निघून जातोय. 5ही जण उभा राहतात आणि म्हणतात आता लंकेत कुणी जायचं, कुणी जायचं. नलजी म्हणतो मला एवढं उड्डाण शक्य नाही. नीलजी म्हणतात मला उड्डाण एवढं शक्य नाही. मग काय करावं? जांबुवंत येतो म्हणतो मी म्हातारा झालोय, आता मलाही जमणार नाही. अंगदजी येतो म्हणतो मी पलीकडे जाऊ शकतो पण पलीकडून अलीकडे माघारी येऊ शकत नाही. का? हनुमंताने विचारलं का अंगदा? त्याचं कारण आहे हनुमंता, मी लंकेत उड्डाण करून जाऊ शकतो पण माघारी येऊ शकत नाही. याचं कारण असं आहे, मी जेव्हा लहान होतो, लहानपणी शाळेत म्हणजे गुरुकुलात जात होतो, तेव्हा रावणाचा एक मुलगा होता अक्षय नावाचा. अक्षय आणि मी एकाच वर्गातला होतो. एकाच वर्गात अध्ययन करत असताना मला त्या अक्षयाचा इतका राग यायचा, मी रोज त्याला ठोकत होतो, मारत होतो. म्हटले तुझ्या बापाच्या तोंडावर मी लघुशंका केली म्हणायचो, चिडवायचो, त्याला मारायचो. म्हटले त्याला इतकं मारायचो, पण ते रावणाचं होतं पण ताकदवान नव्हतं. त्याने एके दिवशी जाऊन गुरुजीला सांगितलं, गुरुजी हा अंगद मला मारतोय. आणि मला समजावून सांगितलं पण मी काय ऐकेना, मी रोजच मारत होतो. म्हणून आमच्या गुरुजींनी मला श्राप दिलाय, अक्षयाच्या समोर उभा राहिलं की माझी निम्मी ताकद कमी होते आणि मी जर पलीकडे गेलो समोर जर अक्षय आला तर माघारी येण्याची शक्ती माझ्यात राहणार नाही, म्हणून मी जाऊ शकत नाही. ते चौघे म्हणायला लागले आणि चौघासोबत हनुमंतही उभारले. ते म्हणू लागले बाबांनो तुमच्यासारखं माझंच आहे, मलाही जमणार नाही. जांबवंताने ऐकलं, म्हटले जांबवंत अरे हनुमंता आमचं ठीक आहे, आम्हाला जमत नाही म्हणणं, पण तुझं त्याचं कारण आहे. हनुमंताला शक्ती स्मरण नव्हती, त्याची विस्मरण झाली होती.
श्रापामुळं गुरुश्रापामुळं कोणीतरी आठवण करून द्यावी हा असणारा त्याला वरदान होता, उशाप होता. आणि मग जागवंत आठवण करून देतात, बाबा जन्माला आल्या आल्यास तू सूर्याला गिळायला गेला होता, तुला योजन सूर्य गिळणाऱ्या माणसाला एवढं 400 कोस जास्त आहेत का? आणि मग आठवण झाली शक्तीची. हनुमंताने बलाढ्य रूप धारण केलं आणि उड्डाण केलं आणि मग लंकेमध्ये प्रवेश सूक्ष्म रूप करून आतमध्ये प्रवेश करतात. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळे लंका पाहत 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 शोध घेत 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 सीतामाईच्या जवळ असणारे हनुमंतजी पोहोचतात. तिथं असणारे सगळे अशोकवना सगळ्या राक्षसी आजूबाजूला आहेत आणि मग भगवान प्रभू रामचंद्राचा निरोप द्यायचा आहे सीता मातेला, पण सगळ्या राक्षसनी दिसतात. काय करावं? आणि मग आणखी लघुरूप धारण करतात. त्या ठिकाणी पाहायला लागतात राक्षसनी आजूबाजूला गेल्यानंतर हनुमंतराय त्या सीता मातेच्या जवळ जातात आणि जवळ गेल्यानंतर हनुमंतरायाने सीतेला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर सीतेला आपली ओळख पटावी म्हणून हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राची स्तुती आणि प्रभू रामचंद्राचं वर्णन करायला आमच्या हनुमंताने चालू केलं. सगळं रामायण सांगायला चालू केलं. एक आख्यान महत्त्वाचं होतं जे फक्त सीतेला आणि रामालाच माहिती होतं. ते कोणतं होतं तर इंद्राचा पुत्र असणारा जयंत जो कावळ्याच्या स्वरूपात आला होता ते लक्ष्मणालाही माहिती नव्हतं. आणि ती कथा हनुमंतराय झाडाच्या खाली सीता मातेच्या समोर बसून सूक्ष्म रूपामध्ये त्या जयंताची आणि कावळ्याची कथा सांगायला लागल्याबरोबर सीता माता इकडं तिकडं बघतात आणि लक्षात येतं अरे हा प्रसंग फक्त मला आणि रामजींना माझ्या मालकांनाच माहिती आहे, पण जो सांगतोय त्या अर्थी कोणीतरी रामजीनं पाठवला असावा. डोळे कातूर होतात, इकडं तिकडं पाहायला लागतात आणि हनुमंतजी दिसतात आणि दिसल्याबरोबर ती विचारते कोण आपण? मी रामदूत हनुमंत आहे. हनुमंताला पाहतात, हनुमंतराय मातेला पाहतात, सीता मातेच्या चरणावरती दंडवत घालतात आणि सीता मातेला सांगतात माय काळजी करू नको, भगवान प्रभू रामचंद्र नक्की येतील, रावणाचा वध करतील, तुझा स्वीकार करतील. माते तुला जर दुःख असेल तर मीच न्यायला सुद्धा समर्थ आहे तुला, परंतु इथं रावणाचा वध करायचा असल्यामुळे मी स्वतः असणार तुला नेत नाही, काही दिवस थांबावं लागेल. विनंती करून हनुमंतजी म्हणतात माते 400 कोस उड्डाण करून आलोय, भूक लागली, काय जेवायला भेटेल का? सीता माता म्हटली अरे मी आई आहे पण काय करू, मीच इथं पारतंत्र्यात आहे, माझ्याजवळ काही नाही, काम कर, इथं पुढं बगीचा आहे, त्या बागेत फळं झाड आहे, जेवढी खाली पडले असतील तेवढी फळं उचल, तोडून काय घेऊ नको, गोंधळ काय करू नको. ठीक आहे. निरोप घेतला, त्या बागेत शिरले. सीता मातेनं सांगितलं होतं खाली पडलेली फळं उचलायची, वरची तोडून घ्यायची नाहीत. मग काय करावं, खालची सगळी फळं खाल्ली पण पोट काय भरलं. आणि मग त्यांनी विचार केला, सीता मातेनं सांगितलं तोडायची नाही पण झाडं हलवायला काय हरकत आहे, झाड हलवावं, शेपटीनं गदा 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 फळं खाली पडावी. बघता बघता सगळ्या वनामध्ये त्या बगीच्यात विध्वंस चालू झाला आणि इतक्या वेळ त्या बगीच्याचे बागेचे द्वारपाल होते ना ते झोपले होते. हनुमंत म्हणतो काय करावं, माझ्या शत्रूचे द्वारपाल आहे, पण कुणाचे का असना, पण ज्यानं कामगार आहे त्यानं मालकाचं व्यवस्थित काम करा. हनुमंताला राग आला, अरे रावणाचे सेवक आपण असे खुशाल झोपलाय. रागामध्ये जेव्हा विध्वंस बागेत चालू केला ते जागे झाले, हनुमंताच्या अंगावर जातात. हनुमंताला राग आला, हनुमंताने दोघाला असं दोन्ही हातात धरलं, जाग्यावर बसवलं. ते रडायला लागले, विनंती करायला लागले, क्षमा मागायला लागले. हनुमंतजी म्हणतात मी एकाच गोष्टीवर प्राण वाचवू शकतो का,
कधी वाचू शकतो? मला एकच प्रिय आहे, माझ्या भगवंताचं रामनाम. जो भगवंताचं रामनाम घेईल मी त्यांना वाचू. मग आम्हाला वाचायचं असेल तर काय करावं लागेल? एक काम कर, हात वर करा आणि भगवंताचं प्रभू रामचंद्राचं स्मरण आपण करावं असं हनुमंतजी त्यांना विनंती करतात. हनुमंतजी समोर बसले आणि समोर बसलेले द्वारपाल भगवान प्रभू रामचंद्राचं भजन करतायत. थोडासा प्रसंग असायचा. महाराजांनी आपल्या रसाळवाणीचा अत्यंत सुंदर प्रसंग आपल्या समोर रेखाटलाय. ज्यावेळेस प्रथमतः हनुमंतराय सीतामातेच्या समोर येतात त्यावेळेस सीतामाताची जी अवस्था आहे, श्रीराम 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 सुखी षडगुण कबीरा सुखी है षडगुण कबीरा सुखी है षडगुण करुहा षडगुण सुखी है षडगुण प्रभू रामचंद्र श्रमले रमले कनकपुरंगा पाठी श्रमले प्रभुहारा पृथ्वीराम श्रीराम 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 सुखी है षडगुण करुहारा सुखी है षडगुण करुहारा लक्ष्मणाच्या दुर्वाक्या छळीले. लक्ष्मण जायला तयार नव्हता बरं का, पण मी नाही ते बोलले लक्ष्मणाला. लक्ष्मणाच्या दुर्वाक्या छळीले त्याचा हा परिणाम, त्याचा हा परिणाम श्रीराम 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 सुखी है षडगुण सुखी है षडगुण मजविरहित त्या निद्रा कैसी, मजविरहित त्या निद्रा कैसी
प्रभू रामचंद्रांना माझ्याशिवाय झोप येत नव्हती आणि माझ्याशिवाय त्यांना झोप कशी आली असेल. गेले 6 महिने झाले मी अशा कोणामध्ये आहे. मज विरहित त्या निद्रा कैसी, मज विरहित त्या निद्रा कैसी, प्रभु हा सर्वज्ञ एका जनार्दनी त्र्यंबक भंगिले, सीतेची ही सगळी अवस्था पाहून हनुमानजी जातात द्वारपालाला धरलं मारायला लागलं. द्वारपाल म्हटले हनुमानजी वाचवा वाचवा. अरे मी रामभक्त आहे, वाचवायचं असेल तर भजन करावं लागल. हार वध करा भजन करा. मला पहिला हनुमंत असा होता ज्यानं शत्रूच्या घरात जाऊन सप्ताह केला. शत्रूकडनंच केला वर्गणी घेऊन बिगर वर्ग
फळं खाल्ली त्यांची पुढे बसवलं, भजन करा भजन. उभारले भजन करायला लागले. राम नाम ऐकलं. हनुमंताला एवढा आनंद झाला. माय हनुमंत खाली बसले, गदा बाजूला ठेवला. एवढे रममान झाले राम नाम ऐकत ऐकत. बघता बघता भजन करत करत हनुमंताला समाधी लागली. डोळे झाकले आणि दोघापैकी एकानं डोळे उघडून बघितलं. त्या एक जणाला सांगितलं, तू इथं थांब, मी हळूच जातो मालकाला सांगून येतो. तिथून जे उठलं ते पळत निघालं, रावणाकडेच गेलं. मालक मालक. अरे काय झालं रे? बोकलाय ना. वानर आले वानर, विध्वंस केला बगीच्याचा. रावण म्हटलं, अरे मग मी काय मूर्ख लोक पाळले, वानर आलेलं सुद्धा मला सांगतं, तुम्हाला एवढं जमत नाही करे? साधं नाही वानर, दोघाला मारलं आमच्या त्यानं. मग काम करा, थोडे सैन्य घेऊन जावा. एक 50-50 सैनिक राक्षस घेऊन गेले. हनुमंताला पकडायला तिथं गेले. हनुमंताचं भजन चालू आहे. हनुमंताच्या समोर एक जण होता, त्याचं भजन चालू आहे. 50 राक्षस जेव्हा पळत आली, पकडा रे पकडा, या वानराला पकडा. काही जण माग जावा, काही जण डाव्या बाजूनं, काही जण उजव्या बाजूनं. सोडू नका बघा त्याला, झालं टाका अंगावर. ओरडायला लागले आणि त्याच्या ओरडण्यातनं त्याच समोर जे बसलं होतं त्याचं भजन बंद झालं. आणि भजन बंद झालं की हनुमंतानं खटखट डोळे उघडून पाहिलं. भजन बंद केलं का? खालतोच बघा म्हटले गड्या. एवढ्यात बघितलं तर 50 सगळे राक्षस आलेले. हनुमंत म्हणतात, बरं झालं सप्त्याला कथेला जरा माणसं कमीच होती, आली जरा. 50 जणाला एका शेपटीत धरलं, गुंडाळून उचलून हा वर खाली घे, एकदा खालीनं वरनं आपट, एकदा वर ने खाली आपट. इतकं मारायला चालू केलं. 50 जणांनी हात जोडले. अरे बाबा तुला नाही नेन पकडून, पण आम्हाला जीवदान दे, जीवदान. हनुमंत म्हटले, मी जीवदान देतो पण एकाच अटीवर. कोणत्या? अरे आता सांगितलं. कोणत्या? समोर बसायचं, हात वर करायचे, रामाचं भजन करायचं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. एवढं गोड भजन चालू झालं. हनुमंताने ऐकलं, गदा बाजूला ठेवला. हनुमंताने डोळे झाकले. वा म्हटले, काय चांगला सत्ता चालू आहे, कथा चालू आहे. रामजीच्या नामस्मरणात हनुमंत सुजब्ध झाले, आनंदी झाले. 50च्या 50 राक्षस भजन करायला लावली. माफी मागून बोलतो, दुर्जनाला सुद्धा सन्मार्गाला लावणारा संत असतो ना, तो म्हणजे हनुमंत दादा.
राक्षस भजन करत असते तर माणसं का करणार नाही? संतांच्या संगतीत आल्यावर 7 संत असताना तर उद्धार करतातच, पण गेल्यावर सुद्धा आपल्या नावानं लोकांचा उद्धार करतात ते संत. वैकुंठवासी सावतो बाबा तेच आहेत ना. जाऊन सुद्धा त्यांच्या नावावर रामकथा होते आणि नामस्मरण 7 दिवस होतं. ही संतांचा महिमा आहे. 50 जणातलं 1 जण मागच्या बाजूला होतं. ते म्हटलं चांगली कथा रंगली कडे, आता हळूच मागच्या माग निघून मालकाला जाऊन सांगू. मागणं उठलं, मालकाकडे गेलं, मालक मालक काय झालं रे? वानर बिलिंदर आहे, मग एकट्यानं 50 जणाला मारलं. मग आता काम कर, राक्षस लिहू नको, माझं पोर काय बघेल, काय नाव? अक्षय. अक्षय बर, त्याला घेऊन जा, फौज दे चांगली 10,000ची. हरकत नाही. 10,000 राक्षस आणि अक्षय नावाचा मुलगा हनुमंतांकडे गेले. हनुमंतांनी तिथं गेल्या गेल्या अक्षयानं पाहिलं, पगार आपल्या बापाचं घेते तर भजन शत्रूचं म्हटले. राग आला, अरे पगार पैसा मालक पगार आमच्या बापाकडनं घेतात, भजन दुसऱ्याचं करता, आज वाटत नाही तुम्हाला? बंद करा भजन. बंद करा म्हटल्या बरोबर ते ज्याची पगारी होती ते ग बसले. काय करते बिचारे? भजन बंद झालं ना. हनुमंताने डोळे वगैरे, काय झालं रे भजन बंद करायला? म्हटलं हनुमंतजी, आमचं मालकाचं पोरगा आलंय, आमचा नाईलाज आहे, आमचे सगळ्या नाडा त्याच्या जवळ आहे, आम्हाला नाही त्याचं ऐकून जमत नाही. म्हटले त्याचं ऐकावं लागतं. कुठं आहे तुझ्या मालकाचं पोरग? ते काय माग तिकडं आलं बघ. हनुमंताने बघितलं आणि जे अंगावर धावली एकमेकाच्या 10,000 राक्षस आणि अंग तो अक्षय नावाचा पुत्र अंगावर आला. युद्ध चालू झालं. हनुमंतानं सगळ्याला मारलं, इतकं मारलं बाकीच्याला जिवंत सोडलं. पण अक्षय नावाचा पोरगा म्हटल्यावर आठवलं हेच अंगदाचा आहे. म्हटले गिराईक, ज्याला बघितल्यावर निम्मी ताकद होते, माझ्या अंगदाची निम्म टेन्शन संपू म्हटले. ज्या अंगदाच्या ज्याच्यामुळे श्राप होता ते अक्षयला उचललं, 5 वेळा जमिनीवर आपटलं म्हणतात तुलसीदास महाराज. आणि जसं 5व्या वेळेस आपटलं तसं तोंडातनं कानातनं नाकातनं रक्त बाहेर आलं आणि पहिला राक्षस वध हनुमंताकडून होतोय. बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय, पवन पुत्र हनुमान की जय. आणि मग मारलं अक्षयला आणि तेवढी बातमी जाऊन रावणाला समजली. मग मात्र इंद्रजिताला पाठवलं, ज्यानं इंद्राला जिंकलं होतं. मायावी युद्धकले जो निपुण आहे तो इंद्र येतोय आणि त्या हनुमंताला पकडायला ब्रह्मास्त्र काढलं. ब्रह्मास्त्र काढल्याबरोबर हनुमंत म्हणतात, अरे मी जन्मजात माझ्यावरती कुठल्याही शस्त्राचा परिणाम होत नाही, पण ब्रह्मदेवाचा मान ठेवण्यासाठी आणि एकदा रावण कसा आहे बघूच म्हणून हनुमंताने स्वतःला त्या ब्रह्मास्त्रामध्ये स्वतःला बांधून घेतलं. पकडलं हनुमंताला, रावणाच्या समोर उभा केलं. सगळे उभा केल्याबरोबर रावण म्हणतो, दिसायला वानर साधा आहे रे बाबा ये, पण यानं इतका गोंधळ मारला, माझ्या मुलाला मारलं, काय न्याय करावा म्हणून न्यायपंडिताला विचारलं. आता त्याचे पंडित न्यायपंडित म्हणजे त्याच्या हाताखालचे दादा, त्यांनी सांगितलं काही नाही, या वानराला मारून टाका, मारून. आणि मग सांगितलं बिभीषणजी तिथं पहिलं पात्र होतं, तो बिभीषण उठला. मी बोलून गेलो, रामायणात 3 नगर आहेत, एक अयोध्या, एक मिथिला, तिसरी लंका. या अयोध्येत सगळे सज्जन आहेत पण एक दुर्जन सापडतो, ती अयोध्या. जिथं एकही दुर्जन सापडत नाही सगळे सज्जन, ती मिथिला. आणि जिथं सगळे दुर्जन आहेत पण एक हरिभक्तपरायण बुवा आहे, तो म्हणजे बिभीषण महाराज. तो एकटा बुवा तिथं. ते उठलं, सांगितलं, रावणा अरे यानं मारलं म्हणजे या तुझं पोरग त्याच्यावर अंगावर गेलं म्हणून मारलं, याला कशाला त्रास देतोय? वानर आहे बाबा, असं करू नको, सोडून टाक, कशाला मारतो, काय शिक्षा द्यावी? मग एक जणांनी न्याय सांगितला, बाबा वानरासाठी त्याची शेपटी प्राण्याची महत्त्वाची असते, त्याच्या शेपटीला आग लावा. आणि मग असणारे सगळ्या चिंध्या गोळ्या केल्या, लंकेतल्या हनुमंताच्या शेपटीला बांधल्या, त्याच्यावरती रॉकेल टाकलं, तेल लावलं आणि जसं पेटवलं तसं हनुमंत म्हणतात, मी याचीच वाट पाहत होतो म्हटले. जी उड्या मारायला चालू केली, बघता बघता अर्धी लंका पेटवून टाकली, सगळी घरं पेटवली, फक्त बिभीषणाचं घर तेवढं मात्र हनुमंतांनी ठेवलं. सगळं पेटवून आलं पण कधीच विचारलं नाही हनुमंतांनी लंका का पेटवली हो.
हनुमंताने लंका पेटवायचं कारण काय होतं? आपलं शास्त्र धर्म आपला असा सांगतो, शत्रूशी विरोध करा पण मनगटाच्या जोरावर करा, त्याचं घर पेटवू नका. कुणाशी विरोध करावा पण घरात फूट पाडू नये, घरात भांडण करू नये, घराला पेटवू नये. जे काय करायचं ते मैदानात जावं आणि मनगटाच्या जोरावर करावं. इकडं असं घरं पेटवून करू नये. मग हनुमंताने का पेटवलं? आपण हे कुणीच विचारलं नाही. सीतामातेने विचारलं नाही तू हनुमंत असं केलं, रामाने विचारलं नाही तू असं का केलं, वाल्मिकीजीने विचारलं नाही, तुळशीदासजीने विचारलं नाही, याला कुणीच विचारलं नाही. अंजनी मातेनं नाही, कौशली मातेनं नाही, तू का लंका पेटवली? तुला फक्त सांगितलं होतं सीता शुद्धी करून लंका पेटवायचं कारण काय? कुणीच विचारलं नाही. पण रामायण होऊन गेल्यानंतर कलियुगात हनुमंताला विचारलं नाही. त्याचं कारण हनुमंताला विचारण्याचं धाडसच कोणाकडे नव्हतं, हनुमंताला विचारण्या एवढी पात्रता कोणाची नव्हती, म्हणून कोणी विचारलं नाही. आणि मग कलियुग चालू झालं आणि 16व्या शतकात एक बुवा प्रगटले देहू गावामध्ये, तुकाराम बुवा. आणि आमच्या तुकाराम महाराजांनी धाडस केलं तेवढी पात्रता. आणि तुकाराम महाराजांनी विचारले, हनुमंता काय का जाळली रे लंका तू? आणि तो हनुमंत म्हणले, बरं झालं बाबा तू प्रश्न विचारला, माझ्या डोक्यावर वजत होतं. म्हटले याच आतापर्यंत कुणीच यासाठी चौकशी याची लावलीच नव्हती, तू लावली बरं केलं. म्हटले उग माझ्या डोक्यावर आरोप होता. कसला आरोप? लोकांचे भांडण, तिसऱ्यानं घर जाळलं म्हणून माझ्यावर आरोप होता. बरं झालं तू विचारलं. मी लंका का जाळली याचं कारण आहे का? अरे मी लंका जेव्हा तुकाराम महाराज गेलो ना, तेव्हा त्या लंकेमध्ये एकही जण भजन करत नव्हता. आमचं ठरलंय ज्याच्यात राम नाही ते जिवंत नसतं, आणि जे राम नसतं ते मेलेलं आहे. आपण म्हणतो ना एखादं मेला तर आता राम जरा समजा मरण अवस्थेत जवळ आलाय, कधी आज जाईल का उद्या जाईल गचकेल सांगता येत नाही, अशी अवस्था असते. त्याच वेळी आपण काय म्हणतो, महाराज आता त्याच्यात राम नाही आलाय तर बघून जावा, आता काय सांगता येत नाही. म्हणजे संपलं की राम नाही म्हणायचं. हनुमंत म्हणतात त्या लंकेत राम नाही म्हणजे लंका संपली होती. आणि आपली पद्धत आहे, धर्मसंस्कृती आहे, एखादं मेलं तर घरात ठेवायचं नसतं, त्याला नेऊन जाळावं लागतं. म्हणून मी लंका जाळली, राम नाही म्हणून. तुकाराम महाराज म्हटले, अरे वेड्या, मग मुखाग्नी द्यायचं म्हटलं तर अग्नी द्यायची पेटवताना कुठून द्यावी लागते? तोंडाकडून, आहे का नाही? तोंडाकडून द्यावी. हनुमंत म्हटल्या, तुकाराम बुवा मी पण तोंडाकडूनच दिली. लंका सगळं धड आहे, पण या लंकेचं मस्तक म्हणजे रावण आहे. पहिल्यांदा पेटवताना मी काय पेटवली तर हनुमंताची दाढी जाळली. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळली, म्हणून मी जाळली, मी लंका जाळली, पेटवली. सगळी लंका पेटवायला लागला. आणि तेवढ्यामध्ये वरुण देवानं पाहिलं. अरे अरे म्हटले, मी इतके दिवस वाट पाहत होतो, ते मला इतके दिवस झालं बंदीखान्यात टाकले. त्या दिवशी पाऊस पडला, पण पाण्याचा नाही पडला, पेट्रोलचाच पडला. जिथं जिथं पाऊस पडेल तिथं तिथं जादा भडका घेतला. सगळी लंका पेटली. माघारी जाताना सीतामातेचं दर्शन घेतलं. उड्डाण करून पलीकडे आले. प्रभू रामचंद्राच्या नगरीत किष्किंधेत पोहोचले. आपला स्वतःचा पराक्रम कसा स्वतः सांगावा म्हणून ब्रह्मदेवाच्या मार्फत एक पत्र लिहिलं, त्याला ब्रह्मपत्र असं म्हटलं जातं. ब्रह्मदेवाने सगळा निरोप जसाच्या तसा हनुमंतांनी लंकेत गेल्यानंतर काय काय केलं हे सगळं असणाऱ्या भगवान प्रभू रामचंद्राला कळवलं. आणि कळवल्यानंतर हनुमंतरायाच्या व्रतामुळे प्रभू रामचंद्र म्हणतात, आता वेळ घालवायला नको, 6:30 वाजल्या, कधी मारायचा माघारी यायचा ना अभिषेक करायचा. हनुमंता सुग्रीवा सगळं वानर सैन्य बोलवा, चला आता लंकेकडे प्रयाण करू. आणि सगळ्याने लंकेकडे प्रयाण करायला चालू केलं. जसं जसं लंकेच्या जवळ यायला लागली तसं एके दिवशी मंदोदरी आणि रावणाचा संवाद चालू आहे. रात्रीची वेळ. मंदोदरी रावणाला म्हणते, मालक काय झालं मंदोदरी, तुम्ही सीता मातेला का आणलं इकडं? सीता सुंदर आहे एवढंच कारण? मग तिचा वश केलं नाही? प्रयत्न केले पण वश होत नाही. मग काय करू? मंदोदरीनं सांगितलं, मालक काम करा. अहो ती रामावर प्रेम करते, मग मालक काम करा, तुम्ही रामाचं स्वरूप धारण करा आणि सीतेला जाऊन वश करा ना. म्हटले, तुम्हाला काय शिकवावं लागतं का? मायावी आहे.
रावणानं सांगितलं मंदोदरी तुला कळतं ते मला कळत नाही, हे तुला कधीपासून कळायला मला कळत नाही म्हणते. अगं मी प्रयत्न करून पाहिला मंदोदरी. मग मी राम झालून सीतेच्या जवळ गेलो, पण सांगू काय अवस्था. अगं राम झालून माझ्या अंतकरणातला कामच निघून गेला. मग सीता वश होऊन तर काय उपयोग आहे, म्हणून माघारी आलो. दुसरं कारण मी सीतेला आणलं अपहरण करताना साधू होऊन गेलतो ग मंदोदरी, साधू होऊन गेलतो. आणि जेव्हा दारात गेलो तेव्हा पहिले हाक मारली होती सीतेला, काय म्हणून माहिती आहे का मंदोदरी? भिक्षा दे माय. मा म्हणून माय म्हणून हाक मारली, आई म्हणून हाक मारली, म्हणून तिला वश करण्याची माझ्या अंतकरणात बुद्धी नाही. मग एवढं सगळं कशाला खाटा ठोप लावलाय मालक? मंदोदरी अगं मी सीता मिळवायसाठी केलं, कुणी सांगितलं तुला? अगं सीतेच्या निमित्तानं राम प्रभू इथं या. मी एकट्यानंच गेलो, रामाशी युद्ध केला असतं तर माझ्या एकट्याचाच उद्धार झाला असता, पण बाकीचे माझा सगळा वंश रिकामा पडला असता. पण बाकीचे वंश म्हटले असते आमचा राजा मुक्त झाला पण एकटा झाला. आणि जो नेतृत्व करतो त्याचं काम आहे एकट्याच घर भरून आपल्यासोबत सगळ्यांनी पुढे पुढे द्यावं. राजा रावण म्हणतो मी एकटा मुक्त होऊन उपयोग नव्हता, सगळा वंश मुक्त व्हावा म्हणून सीतेला इकडे घेऊन आलो. मला कळत नाही का म्हटले? या निमित्तानं राम येईल, युद्ध करेल, आणि युद्धामध्ये रामाला ज्यांनी ज्यांनी इथं आल्यावर पाहिल ते मुक्त होतील आणि सगळा राक्षस वंश मुक्त होईल. म्हणून मंदोदरी मी हे केले. बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. मंदोदरी रावणाचा संवाद होतोय. भगवान प्रभू रामचंद्र समुद्राच्या काठाला येतात. समुद्राच्या पलीकडे जावं कसं, काय करावं समुद्राला प्रार्थना चालू करतात. भगवान परमात्मा समुद्र देवा प्रगट व्हा, आम्हाला जायला रस्ता द्या. समुद्रदेव प्रगट होईल. दुसरी विनंती केली, समुद्रदेव देवा आम्ही पलीकडे चाललोय, ते एकट्या रावणाला मारायला नाही सीतेला आणायला चाललोय. आणि समुद्र देवा सीता म्हणजे माझी फक्त बायको नाही, तुमची मुलगी सुद्धा आहे. तुमच्या लेकीला आणायसाठी तरी रस्ता करून द्या. आणि सासऱ्यानं जावयाचा ऐकावं, रस्ता करून द्या. समुद्रदेव काय रिकामा रस्ता देणार. राग आला प्रभू रामचंद्राला. एवढं जावाय हात सोडून विनंत्या करतोय, रस्ता देईना. रागामध्ये धनुष्य काढला, बाण लावून समुद्रावर सोडणार. एका बाणात संपवतो म्हटल्यावर समुद्रदेव प्रगट झाले. सांगितलं मालक असं करू नका. जावाई बापू मला माहिती आहे तुम्ही माझ्या लेकीला आणायला चाललाय. हे जरी खरं असलं आणि मी रस्ता देण्यासाठी जर आटलो रिकामा कोरडा पडलो तर मी समुद्र आहे, माझे एक राज्य आहे, माझी एक प्रजा आहे. या समुद्राच्या पाण्यामध्ये अनेक मासे अनेक जीवजंतू आहेत, ते सगळे मरतील. त्याचं पातक माझ्यावरती येईल. याच्यापेक्षा काम करा ना. काय करू? अरे तुमच्याजवळ एक इंजिनियर आहे. इंजिनियर म्हटले इंजिनियर हो सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्ट घेतं म्हटले. ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेतं. गव्हर्नमेंट म्हटले कसलं कॉन्ट्रॅक्ट? त्याला द्या ना पूल बांधायचं कॉन्ट्रॅक्ट. भारतभर नुसते पूलच चालू आहे. भारतात पूल बांधण्यापेक्षा भारत श्रीलंकेला जोडणारा पहिला पूल बांधणारा इंजिनियर नल नील आहेत म्हटले. त्यांना आशीर्वाद प्राप्त आहे. त्यांचा स्पर्श करून रामनामाचा दगड पाण्यात टाका, दगड तरतील आणि मी तारेन हा तुम्हाला वचन देतो. रामप्रभू येतात. भगवान प्रभू रामचंद्र त्यांना विनंती करतात ज्या ज्या दगडाला हात लावावा त्या दगडावर राम लिहावं आणि ते दगड पाण्यात तरंगावे. हे रामानं बघितलं. रामाला अहंकार झाला. माझ्या नावानं दगड तरंगतात. पण सांगू का देव असला तरी अहंकार चालत नाही. कारण देवाला सुद्धा त्याच्या नामाचा महिमा समजत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, त्याला कळेच ना. अरे एवढा नामाचा महिमा आहे. दगड तरले ते रामामुळे नाही, दगड तरले ते रामनामामुळे. मी तो अल्पमती काय वर्णो तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाच्या. नामामुळे दगड तरले, मोठे मोठे पर्वत आणून टाकले.
आणि हळू रस्ता तयार व्हायला लागला. बातमी लंकेत समजली. राक्षस कुलामध्ये सगळ्याकडे हाकार मारला, अरे समुद्रात दगड तरायली, समुद्रात दगड तरायली. राक्षसाचा आत्मविश्वास कमी झाला. रावण हुशार, आपल्या सैन्याचा आत्मविश्वास कमी झाला नाही पाहिजे. सगळे प्रजाजन गोळा केले. काय झालं रे, रामाने दगड तारले म्हणून तुम्ही एवढं घाबरायला लागला काय? अरे दगड तारणं काय मोठी गोष्ट आहे का? मग मी सुद्धा तारून दाखव. मालक तुम्हाला, अरे मला सुद्धा जमतं दगड तरंगवायला पाण्यावर. बघायचंय का तुम्हाला? आज संध्याकाळी 6 वाजता दौंडी दिली लंकेत. संध्याकाळी 6 वाजता समुद्राच्या काठावर सगळ्या लंकावासियांनी यावं. आपले मालक पाण्यात दगड तरंगवणार आहे. दौंडी दिली, सगळी लंका राक्षस सैन्य गोळा झाले. मोठा दगड घेतला, रावणानं असा कानाजवळ आणला, तोंडाजवळ आणला. त्या दगडाच्या कानात काहीतरी म्हटले, पाण्यात टाकला आणि असा हातातनं सुटला. पाण्यात पडल्याबरोबर दगड तरंगायला लागले. दगड तरंगल्याबरोबर सगळे राक्षस लंकापती दशरथ महाराज की. आता काय करावं गड्यावर तुम्हाला? सगळे जय म्हणून वर्णले बघायचं होतं किती लक्ष येत आहे. सगळे जय म्हणून राक्षसाने आवाज दिला आणि सगळ्याला आत्मविश्वास. अरे रामात काय रे, आपल्या मालकात बी ताकद आहे रे, पाण्यात दगड तरंगवायची. रात्रीची वेळ झाली. मंदोदरीनं रावणाला बोलवलं. मालक खरं सांगा, तुमची बायको आहे. रावण म्हणू लागला, अगं मी खोटं कधी बोलतच नाही. त्यात तू बायको मालक खरं सांगा, दगड कसं काय तरंग? जाऊ दे मंदोदरी, तुला काय करत तरंगला ना. मालक खरं सांगा, कसं काय तरंगलं? ही कोणती विद्या? अगं जाऊ दे बघ. सांगता का मालक, शपथ आहे तुम्हाला? आणि मग रावण म्हटला, खरं सांगतो मंदोदरी, कोणाला सांगू नको. नाही सांगत. सांगा काय केलं? मी दगड घेतला, दगडाला सांगितलं बुडला तर तुला रामाची शपथ. दगड तरंगलाच म्हटले काय? हे रामनामाची ताकद. आणि मग राक्षस सैन्यात आत्मविश्वास आला. युद्धाची सुरुवात होणार. बिभीषण आला आणि रावणाला समजावून सांगू लागला, रावण दादा नको युद्ध करू, आणि तिच्या विरोध आहे त्याची बायको देऊन टाक. कशासाठी करायला लागला? सगळा निर्वंश होईल रावण दादा, निर्वंश. राग आला. रागामध्ये बिभीषणाला लात घातली. लात घालून हाकलून दिलं. ऐका आता, स्वतःच्या राज्यातनं दोघांनी सज्जनाचा अपमान केला आणि राज्याचा विनाश झाला. संतांचा अपमान केला की घराचा विनाश होतो. दादा ऐका, एक रावण आहे ज्यानं बिभीषण रूपी संताचा अपमान केला, आणि दुसरा दुर्योधन आहे ज्यानं विदुर काका रूपी संताचा अपमान केला. परिणामता कौरव वंशनाश आहे आणि इकडं रावणाचा राक्षस वंशनाश आहे. बिभीषण तिथून निघाला ते सरळ रामाकडेच. त्यानं रात्रीतच पार्टी बदलली. इकडे गेला, रामाने पाहिलं कोण आहे? हनुमंत म्हणले, अरे बिभीषण आहे. बिभीषण कशाला आलाय काय माहिती? काय करू दे हनुमंत, तू बघून आलाय लंका. हनुमंताने सांगितलं, मालक चांगला माणूस आहे, हरिभक्त पारायण गोवा आहे, पारायणाला उपयोगी घ्या आपल्याकडं. मग शरण घ्या, शरण. आणि शरणागती स्वीकारली. एवढ्यावर नाही, त्या दिवशी लंका वाळूची तयार केली होती. वाळूची लंका. आणि त्या वाळूची लंकेचा राज्याभिषेक करायचा आणि ती बिभीषणाला दिव्या म्हटले. पण राज्याभिषेक असा चालत नाही, त्याला ब्राह्मण लागतो. मग कुठला ब्राह्मण बोलवावा? काय कथा आहे बघा, रामायण गोड वाचा कधी कधी. सांगणाऱ्याने फक्त नीट सांगावी एवढंच महाराज त्यातलं. कोण ब्राह्मण बोलवावा? रामजी म्हणतात, या पृथ्वी तलावर सगळ्यात विद्वान ब्राह्मण जवळ म्हटलं तर आता रावणच आहे म्हणतो. आणि रावणाला निमंत्रण दिलं राज्याभिषेकाला, ये बाबा इकडं. आणि ते रावण म्हणतं आपलं शत्रुत्व वेगळं, धंदा वेगळा. रावण ब्राह्मण म्हणून पूजेला आला आणि पूजा केली. पूजा आणि रामाला पूजेला बसवताना हुशार होता ते रावण. रावणाची युक्ती बोलून गेलो. रावण म्हणू लागला, रामा एक कमतरता आहे काय? तू पूजेला बसायला लागलाय, पण पूजेला बसताना एकट्यानं पूजा करू नये. दाम्पत्य लागतं.
म्हणून आरतीला आपण दाम्पत्य बोलवतो, दोघांनी मिळून करावी लागते पूजा. राम प्रभू म्हणतात मग मी वेळाय का, इतके बाकीचे ब्राह्मण मला भेटले नसते तर तुलाच का बोलवलंय. जर एकदा ब्राह्मणानं पूजेचं काम हातात घेतलं की त्या पूजेतले सगळे दोष दूर करण्याचं काम त्या ब्राह्मणाचं असतं. मी तुम्हाला ब्राह्मण म्हणून बोलवलंय, पूजेतला दोष दूर करण्याचं काम तुमचं, माझी बायको आणायचं काम तुमचं. रावणानं सीतेला आणलं, पूजेला बसवलं. पूजा झाल्याबरोबर रावण म्हणतो, रामा पूजा झाली, मला दक्षिणा काय देऊ. रावणानं सांगितलं काही नाही, तेवढी आणलेली सीता माघारी देतो. माघारी घेऊन गेला म्हणजे युद्ध व्हायचं नाही, मी नाही मेलो म्हणजे माझा उद्धार होणार नाही. पुन्हा ते असणारे घेऊन गेले महाराज. आणि त्या लंकेचा राज्याभिषेक असणाऱ्या हनुमंताच्या सांगण्यावरून बिभीषणाला केला. दुसरा दिवस असणारा युद्धाचा उजळतोय. त्या युद्धाच्या दिवशी अनेक राक्षस सैन्य असणाऱ्या त्या युद्धामध्ये मारलं जातं. अनेक पाहुणे नातेवाईक रावणाचे मरण पावतात. त्याचबरोबर रावण रागाने लगेच धावतं, कुंभकर्णाला उठवतो, कुंभकर्णाला युद्धाला पाठवतो. कुंभकर्ण युद्धात येतो. बलाढ्य अतिबलाढ्य ताकदीचा कुंभकर्ण जेव्हा युद्धासाठी उतरतो तेव्हा विध्वंस मानला, विकृत मानला, एवढा विध्वंस करतोय. त्याच्या हातात किती तर वानर उचलायचा, मूठ आवळायचा, मारायचा. एकदम मूठ आवळताना 10-15 वानर घेतली, मूठ आवळायला चालू केली, सगळी मारली मारली मारली. आणि एकदम शेवटच्या मुठीला त्याच्या लक्षात आलं, आपल्या हात इथं मूठ आवळताना इथं सुगंध यायला लागला. ही रणभूमी आहे, रणांगण आहे, इथं मांसाचा थर आहे, रक्ताचा सड आहे. अरे इथं मांसाचा रक्ताची दुर्गंधी यायला पाहिजे. मग सुगंध कुठून येतोय शोधायला कारण चालू केलं. हातावर एक वानर आहे, विचारलं कोण तू, तुझ्या अंगातून सुगंध, हो माझ्या अंगातून, माझं नाव गंध माझं नाही म्हणून सुगंध येतोय. आणि त्याला कुंभकर्ण म्हणतोय जीवदान पाहिजे असेल तर एकदा आमच्या रावणाचा जय जयकार म्हणून जीवदान देतो. पण तो गंधमादन सांगतो, कुंभकर्णा रावणाचा आहे म्हणून जिवंत राहण्यापेक्षा रामाचा आहे म्हणून मेलेलं बेहत्तर. आणि मूठ आवळली जाते, तो गंधमादन मरतो. आवाज आमच्या रामप्रभूला समजतो. रामप्रभूजी येत आहेत. आधी त्याचे दोन्ही पाय असणारे कलम केले, मग दोन्ही हात कापले आणि सरते शेवटी मस्तक धडा वेगळं केलं. आणि कुंभकर्णाला मारून जो सनत कुमारांना जय विजयाला आशीर्वाद दिला होता की तुम्ही जेव्हा राक्षस वंश पहिल्या दिवसाची कथा, जेव्हा तुम्ही राक्षस वंशामध्ये हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, शिशुपाल, वक्रदंतन, कुंभकर्ण, रावण, त्यातून असणाऱ्या कुंभकर्णाचा उद्धार केला. बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. रावणाच्या कानावर समजलं, राग आला. रागामध्ये दुसरा मुलगा असणारा इंद्रजिताला पाठवलं जातं. इंद्रजित तरबेज युद्धामध्ये आणि त्या इंद्रजिताला वरदान आहे 14 वर्ष जो उपवास आहे, 14 वर्ष ज्यानं अन्नाचं कण सेवन केलं नाही त्याच्याकडूनच वध होईल. मग भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणाकडे पाहतात, लक्ष्मणा 14 वर्ष जो उपवास केला तो उपवास सोडायचा दिवस आलाय, जा पुढं, आता तुझं काम आहे. लक्ष्मण जे पुढे जातो, युद्ध घनघोर चालू होतं आणि त्या युद्धामध्ये लक्ष्मणानं प्रथमतः इंद्रजिताचा हात तोडला म्हणे. आणि इतका जोरात बाण मारला होता, तो जे हात इंद्रजिताचा निघाला ते इंद्रजिता जिथं महाल होता तिच्या बायकोच्या दारात हात पडला. आणि हात पडल्याबरोबर त्या बायकोनं तुटलेल्या हाताची भाषा ओळखली. तुटलेल्या हाताची भाषा ओळखली. इथं नवरा येऊन बोंबलून गेला तरी कळना, चहा दे ग, चहा दे ग, थांबा थांबा थांबा, चहा दे ग, थांबा थांबा. अरे काय करावं. तुटलेल्या हाताची भाषा ओळखली. कुणी मारलं मालक. आणि इंद्रजितानं सांगितलं, बाई मला दुसरं तिसरं कोणी मारलं नाही, मग तुझ्याच माहेरच्या माणसाने मारलं. आपल्याला विनाश करायला, संकट द्यायला बाहेरची माणसं नसतात, आपलीच माणसं असतात, एवढं लक्षात ठेवा. बाहेरची नसते त्रास देत. दादा तुझ्याच माहेरच्या. माझ्या माहेर. हो, तुझं माहेर कोणतं? पाताळातली होती ती. आणि पाताळचा राजा सर्प आणि सर्पाचा शेष. आणि तुझ्या माहेरच्या माणसाने मारलं. शोक करते.
भगवान प्रभू रामचंद्रांनी इंद्रजिताचा उद्धार केला आणि रागा रागामध्ये दुसऱ्या दिवशी रावण निघतोय, युद्धासाठी जातोय. प्रसंग असं म्हणतात की रावणानं रामाला बघितलंच नव्हतं म्हणून. आणि जेव्हा एका या रामायणात असा उल्लेख नाही पण अद्भुत रामायणात असा उल्लेख आला, रावणानं बघितलंच नव्हतं रामाला म्हणजे आजपर्यंत. आणि जेव्हा युद्धात उभारलं रामाला समोर पाहिल्याबरोबर रामाला पाहिलं. आता तो देव आहे महाराज, साधा आहे, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं तिने माघारी त्याला इतका बघत बघत बसला. रावणाला दुसरं दिसच ना महाराज, रावणाला रामच दिसायला लागले. जिकडं पाहावं तिकडं राम, सगळे वानर सैन्य राम दिसायला लागले. डावीकडं राम, उजवीकडे राम, सगळे सैनिक राम. माग म्हटलं त्यानं विचार केला रावणानं पुढचे राम आहे पण माझ्या सोबत असलेली राक्षस आहे ती राम होणं शक्य नाही. माग वळून पाहिलं तर राक्षस सुद्धा राम दिसायला लागली. त्या डोळे मिटले, शेवटी बघायलाच नको म्हणून डोळे मिटले तर आतमध्ये सुद्धा रामच दिसायला लागला. त्या सारथ्यानं हलवलं, माल कुठा रानांगणात आला, लावा धनुष्याला बाण. रात्रभर ओरडत आहे, जिवंत सोडत नाही, येऊ द्यायचं, बघतोच कापतोच, आता समोर आहे काय डोळे झाकून बसलाय. त्याच्या सांगण्यावरून रावणानं डोळे उघडले, माय बघितलं तर सारथी सुद्धा राम दिसायला लागला. जिकडं पाहिल तिकडं राम दिसायला लागला. आत पाहिलं राम, बाहेर पाहिलं राम, सगळीकडं राम 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 दिसायला लागला. परिणामता रावण विचार करतोय, माझी बायको नेहमी म्हणत होती एकदा तरी राम व्हा, रामासारखं वागा, रामासारखं वागा. आज राम झालोय आणि माझ्या बायकोला सांगावं मी राम झालोय म्हणून रथातनं चोरी मारली. रावण माघारी लंकेकडे दारात गेला, हाक मारली, मंदोदरी म्हणते सकाळी गेले दुपारी आले, युद्धात जिंकले का काय नवरा आपला? औक्षण करावं, कारण नवरा माघारी आला घरी की औक्षण करून घ्यावं हा नियम आहे. आरतीचं ताट केलं, मंदोदरी रावणाचं औक्षण करायला गेली, गंध लावला, अक्षदा डोक्यावर टाकल्या, आरती ओवाळायला लागली. रावणानं डोळे उघडले, मंदोदरीकडे पाहिलं आणि पाहिल्या माय रावण बेशुद्ध होऊन मूर्छित पडला. मंदोदरीच्या डोळ्यात पाणी, मालक यावा, आरती करावी, बेशुद्ध पडावा, काय झालं असावं, माझं काय पाप तर आडवं आलं नसावं का? म्हणजे आणलेलं आरतीला तांब्यातलं पाणी बोटाने घेतलं, रावणाच्या मुखावर शिंपडलं. मालक जी कोण? मंदोदरी बायको तुमची, काय झालं बेशुद्ध पडायला? रावणानं मंदोदरीचा आवाज ऐकला, माय आवाज ऐकला. रावणाचा ऊर भरून आला, डोळे भरून मालक रडण्याचं कारण काय मालक? मंदोदरी रडायला लागलं, त्याचं काय कारण आहे मालक? एवढं कारण आहे मंदोदरी, मी रणांगणात गेलो, मी रामाला पाहिलं ग मंदोदरी, रामाला पाहिलं, मग रामाला पाहिलं आणि मंदोदरी जिकडं पाहिल तिकडं राम दिसायला लागला. वानर सैन्य राम, राक्षस सैन्य राम, रथाचे घोडे राम, सारथी राम, लंकेचे द्वारपाल राम, लंकेतले सगळे राहणारे सगळे लोक मला राम दिसायला लागले. आणि या आनंदाची बातमी मंदोदरी मी तुला द्यायला आलतो ग मंदोदरी, तुला द्यायला. मग मालक यात मूर्छित पडण्यासारखं काय? मंदोदरी मूर्छित पडण्यासारखंच आहे मालक. झालं काय स्पष्ट बोला, समजे ना मालक? मंदोदरी या आनंदाची बातमी द्यायला मी माझ्या बायको मंदोदरीला द्यायला आलो होतो, पण जेव्हा डोळे उघडून पाहिलं तर मंदोदरी आता तू सुद्धा मला रामच दिसते, म्हणून मी रडतोय. दादा मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकच घोंगडी पांघरू हारी. रावणाची समाधी भंग पावते, पुन्हा युद्धाला जातो. पुन्हा युद्ध रागामध्ये लक्ष्मण समोर येतो. लक्ष्मण समोर आल्याबरोबर यानच माझ्या इंद्रजिताला, ज्यानं इंद्राला हरवलं त्याला मारलं,
आणि रागामध्ये शक्ती टाकतो. ती शक्ती लक्ष्मणाला भेदता येत नाही, लक्ष्मणाच्या छातीत लागते, मूर्छित पडतो. कुणी बेशुद्ध पडला, काही पडला असं म्हणतात. रामजी शोक करतात, माझा लक्ष्मण पडला, लक्ष्मण पडला. लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेतलं ना आता रामजीला आठवाय लागलं, 14 वर्षापासून तू माझ्या सोबत आहे. अरे लक्ष्मणा 14 वर्ष उपवास केला, माझ्यासाठी खायला आणलं पण स्वतः कधी खाल्लं नाही. अरे एकदा तरी जेवायचं होतं. लक्ष्मणा तू जर असा पडला, तू जर नाही उठला आणि मी जर माघारी गेलो अयोध्येला, कोणतं तोंड घेऊन जाऊ? तुझ्या मैयानं सुमित्रा मातेने विचारलं माझा लखन कुठं आहे? काय सांगू? लक्ष्मणा उठले बाळा. लक्ष्मणाच्या तोंडावर हात फिर बाबा, उठ रे लक्ष्मणा, उठ रे लक्ष्मणा. आणि मग तेवढ्यामध्ये रामप्रभू म्हणतात, जर लक्ष्मण नसणार उठेल तर हा जगाचा मालक राम प्रतिज्ञा करतो, रामाला काही नको, युद्ध नको, रावणाचा वध नको, नवे सीता सुद्धा नको. एवढं बोललं विभीषणाला टेन्शन आलं. याच्या भरोश्यावर रात्री इकडे याच्या पार्टीत आलो आणि हेच नको म्हटल्यावर काय करावं? विभीषण म्हटले, मालक तुम्ही आमचे मालक आहे, मालकांना असा धीर सोडायचा नसतो. मग काम करू. एक डॉक्टर आहे जगप्रसिद्ध, नाव सुषेण वैद्य, आना बोलून. कोण आणणार? कारण रावण काय आता ग बसला असेल का? त्याला माहिती नाही का लक्ष्मणाला शक्ती लागली? जाणारा माणूस असा पाहिजे, पळत जावा पळत यावा. अरे एवढंच का? सुग्रीव म्हटलं मला लय जमतं, पळत यायचं पळत जायचं. कथा चालू होताना सांगितलं, रोज पळत जायचो, रोज पळत यायचो. सराव कुठलाही करा, वाया जात नसतो. पळून जाण्याचा केला तरी उपयोगी येतो. सुग्रीव सांगतो मी जातो. सुग्रीव धावत गेला आणि असणाऱ्या सुषेण वैद्याला उचलून आणलं. सुषेण वैद्य म्हणतो याचा उपचार करतो, पण याला एक औषधी लागेल, इथं भेटत नाही. कुठं भेटेल सांग? ती औषधी भेटेल द्रोणागिरी पर्वतावर, सूर्य उदयाच्या पूर्वी आणावे लागेल. आणि मग हनुमंतजी उड्डाण करतात. द्रोणागिरी पर्वतावरून एक औषधी नेऊन परत माघारी आणखी येण्यापेक्षा कुणावर शक्ती लागली तर पर्वतच नेऊया म्हणून मेडिकलच घेऊन गेले. कुठल्याही डॉक्टरना औषध सांगू द्या, उघडा शटर वर करा औषध घ्या, उघडा शटर वर करा औषध घ्या. मेडिकल द्रोणागिरी पर्वतच आणला आणि डॉक्टर पुढे ठेवायला लागले. पण जाता जाता एक वाटेमध्ये प्रसंग घडला. नंदीग्रामवर येताना इथं हनुमंत आणि भरताची एक भेट आहे. कारण ही दोन्ही भेट म्हणजे संतन को मिले. तर जेव्हा दोघं भेटतात आणि दोघांची भेट अत्यंत सुंदर भेट आहे. हनुमंत भरताची भेट आहे. तिथून भरताचा आशीर्वाद घेऊन हनुमंत माघारी आले. ते दिलं. लक्ष्मणजीच्या गळ्यामध्ये असणारी ती संजीवनी टाकली. लक्ष्मणजी उठल्याबरोबर सगळ्यांनी गजर केला. बोला प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय. दुसरा दिवस उजडतो. रावण युद्धाला येतो. युद्ध चालू, घनघोर युद्ध. त्या युद्धाचं वर्णनच करता येत नाही. ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणतात, राम रावणाचं युद्ध कसं? तर राम रावणाच्या युद्धासारखंच. त्याचं वर्णनच करता येत नाही. राम रावणाचं युद्ध राम रावणाच्या युद्धासारखं. एवढं युद्ध चालू होतं, घनघोर युद्ध. रामजी बाण काढतात, बाण सोडतात, शिरच्छेद करतात. रावण मरत नाही. दुसरं मस्तक. पुन्हा बाण सोडतात, पुन्हा आणखी एक मस्तक. अरे काय झालं असावं? इतकं बाण सोडतोय तरी जिवंत होतंय, काय व्हावं? याचं कारण आहे रावणाच्या अंतःकरणामध्ये राम होता आणि ज्याच्या अंतःकरणात राम आहे त्याला राम सुद्धा मारू शकत नाही. ही त्या पाठीमागची. आणि मग एवढे बाण सोडले की एक प्रसंग असा येतोय की रावणाच्या अंतःकरणातला राम त्या युद्धाच्या म्हणजे त्या कर्माच्या, आपण सुद्धा संसार रूपी कर्म करण्याच्या प्रयत्नामध्ये आपला परमार्थाचा विसर पडतो. तसं युद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये रावणाचा एक क्षण असा येतोय की त्याचा असणारा राम अंतःकरणातला निघून जातोय. तेवढ्यात विभीषण येतो आणि सांगतो, मालक याचा शिरच्छेद करून उपयोग नाही प्रभू. मग याचं मरण,
याच्या नाभी कमलामध्ये आहे, तिथं अमृत आहे आणि ते अमृत असणार रावणाला वाचवतंय. तुम्ही नाभी कमल फोडा, ते अमृत वाचवणार नाही. आणि मग अमोघ असणारा बाण काढला जातो. 33 कोटी देवादिदेव स्वर्गामधून आकाशात जमा होतात. पुष्पवृष्टी हातामध्ये आहे आणि भगवान प्रभू रामचंद्र तो बाण सोडतात आणि जसा जसा वायू वेगाने बाण सर 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 करत जातो, रावणाचं नाभी कमल उद्ध्वस्त करतो आणि त्याच ठिकाणी रावणाचा वध होतो. बोला प्रभू श्रीरामचंद्र भगवान की. रावण मारला जातो. सगळ्या राक्षस वंशाचा उद्धार. सीता मातेला आणलं जातं. आता म्हणतात अग्निपरीक्षा नाही बाबांनो, मी काली बोलून गेलो. खरी सीता अग्नीमध्ये गुप्त केली होती आणि ही सीता होती ती मायावी सीता आहे. ती मायावी सीता पुन्हा अग्नीत पाठवली आणि अग्नीतली खरी सीता पुन्हा बाहेर काढली आणि मग त्या सीतेला घेऊन अयोध्येकडे जायला निघायला लागले. बघितलं, दिवस मोजून बघितले, वनवासाचे दिवस झाले होते 14 वर्ष आणि पुढं 27 दिवस झाले. आणि तेवढ्यात आठवलं आणि प्रभू रामचंद्र जे हनुमंताला म्हणतात, हनुमंता तू पुढं जाऊन भरताला निरोप दे, राम यायला लागलाय. नाहीतर तो असणारा अग्नी काष्ट घेत तो वाचणार नाही, मला त्याचं माहिती आहे. आणि मग प्रभू रामचंद्राच्या विनंतीवरून हनुमंतराय पुढे जाता. तिथल्या विमानामध्ये बिभीषणजी आणि सुग्रीवजी, राम लक्ष्मण जानकी विमानात बसून गंगेच्या काठावरती येतात. तर ती काठावरती आणखी 14 वर्ष झालं बसलेला, त्यानं गंगा काठावरती सोडलेला होता तो कोण? केवळ जे होता त्यानं खालनं बघितलं, विमान चाललं विमान, आणि विमानात मालक तिथनं हाक मारली, प्रभू. आवाज ऐकला रामानं आणि राम म्हटले बिभीषणाला, ए बाबा आपलं हेलिकॉप्टर खाली उतरव. ते म्हटले काय इथे हेलिपॅड? अरे हेलिपॅड असू नसू खाली उतरव बाबा. का? अरे ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस यानं मला साथ दिली. दुःखामध्ये ज्यानं साथ दिली, सुखामध्ये अनेक साथीदार असतात दादा. दुःखात ज्यानं साथ दिली, सोबत दिली, त्याचा विसर कधी होऊ नका, हे सांगणारी रामकथा आहे दादा. खाली विमान उतरवलं, केवटानं बघितलं, म्हटले मालक जेव्हा काय नव्हतं तेव्हा हात जोडून उभे होते, जान आता गंगा पार हम तीन खडे, आणि आता विमान भेटलं की विसरले का? राम प्रभू म्हणतात, नाही बाबा केवटा, अरे गडबडीमध्ये भरत इथं परेल उडी घेईल अग्निकाष्ट म्हणून निघालो बस विमानामध्ये. केवटाला विमानात घेतलं, गंगेच्या पलीकडे गोहकाला घेतलं, अयोध्येच्या सीमेवरती विमान थांबवलं आणि अयोध्येत प्रवेश करत असताना सगळी अयोध्या स्वागत आलेली आहे. वशिष्ठ आले, सगळी अयोध्येत आनंदी आनंद. भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येच्या भूमीवर पाय ठेवायला लागले, पण पहिली कृती केली, खांद्यावरचा धनुष्यबाण काढला आणि आपल्या त्या भूमीला नतमस्तक झाले. जी जन्मभूमी, त्या जन्मभूमीला नमस्कार. भगवान प्रभू रामजीची अवस्था ती झाली. एवढा दरबार दाखवतो, सीता एकही शब्द बोले ना. सीते काय जानकी, तुला दरबाराची व्यवस्था आवडली नाही का? काय मालक, अगं तुझी काहीच प्रतिक्रिया नाही, काय बदल करायचा आहे का? नसेल आवडलं तर स्पष्ट बोल सीते. जानकी म्हटली, हो मालक मला आवडलंच नाही. कारण काय? अहो इथं सगळ्याची व्यवस्था केली आहे. या मध्यभागून वाट करा. राम लक्ष्मण जानकी आणि हनुमान येणार आहेत. आज राज्याभिषेक सोहळा होणार आहे, आपली ही कथा संपणार आहे. एकदा भगवान प्रभू रामचंद्राचं गोड भजन इथं येईपर्यंत करा. श्रीराम राजा राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम
भेटला नाही की तुम्हा आम्हाला बघायला भेटतोय राजा राम आणखी खुर्ची आणि आणखी एक खुर्ची टाळी वाजवा हात वर करा हात वर राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 एक खुर्ची द्या तुझे एक खुर्ची सीता राम 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 राजा राम सीता राम इकडे सीतेला द्या राम लक्ष्मण सीता खुर्चीवर बसवा हनुमंत खाली उभा राहायचं खाली गुडघ्यावर बसायचं हा बसा खुर्चीवर टाळ वाजवानी हा हा